मी आदरणीय अक्षय काणे यांना सरांचं स्वागत करायसाठी विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. आताचा आपल्या सत्राचा विषय आहे विवेके शोधिले पाहिजे. वेद पुराणे शास्त्रे श्रुती उपनिषदे गीता भागवती न्याय मीमांसा तर्कनिष्ठिती विवेके शोधिले पाहिजे. कोणताही ग्रंथ वाचताना अभ्यास करताना विवेक जागृत ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे या श्लोकातून ध्यानात येते. या विषयावर चिंतन मांडायला, याबाबत विस्तृत माहिती द्यायला मी आदरणीय श्री निलेश ओक सरांना विनंती करते. नमस्कार सर्वांना. नमस्कार. ऑलराईट, सगळ्यांना आपण काल रात्री भेटलो त्यानंतर आत्तापर्यंत चारी युगाचा अनुभव आलेला आहे सर्वांना. उठून बसलात. सो सगळ्यांना तर युग कन्सेप्ट नक्की कळली असेल. हे सुद्धा जे सांगितलं हे एक प्रकारचं युग झालं. हे सुद्धा सगळीकडे युग वापरायचं नाही. झोपून ऐतरेय ब्राह्मणाचं युग हे सुद्धा एकाच प्रकारचं आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसतोय? ओके. सो विवेके शोधिले पाहिजे. आता सकाळी आदरणीय योगेश बुवांनी सांगताना लीनता आणि हे सगळं सांगत होते, राईट. त्याच्यातलाच आपल्याला 16व्या अध्यायातला जो दैवी प्रवृत्ती किंवा दैवी वृत्ती, ओके, असा जो श्लोक आपल्याला येतात, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती. तर आता मी मधल्या लाईन मुद्दाम घेतल्या नाही आहेत. आणि शेवटची तेज क्षमा धृती शौचो अद्रोह नाती मानिता अमानिता. ओके. तर म्हणजे नम्रत्व, त्याला तुम्ही लीनता म्हणायचं तर म्हणा. हे सगळे जे दैवी गुण आहेत ना, 26 किंवा अशी ती लिस्ट होते. हे सँडविच असतं ना, हल्ली लोक खूप सँडविचेस खातात इकडे. मग पहिल्यांदा जे सँडविचेस खाणार का म्हटलं नको. सँडविच कशाला, इकडे इडली मिळते, थालीपीठ मिळतं, सँडविच कशाला खायचं. तर ते अभयम, फिअरलेसनेस आणि नम्रता ह्याच्यामध्ये सँडविच केले आहेत सगळ्या गोष्टी. नम्रता पण पाहिजे, नम्रताचं फाउंडेशन पाहिजे, पण वर अभयम पण पाहिजे. आणि अभयम म्हणजे अहंकार नव्हे, पण जर चुकीचं दिसलं तर चुकीचं सांगता आलं पाहिजे. आता त्याच्यात काही आपण काय म्हणतो मॅनरिझम बाळगायला पाहिजे. म्हणजे काय म्हणूया, एखादा विषय असेल तर त्याचा तो विषयाचा हिरमोड करू नये, लगेच ते सांगायला पाहिजे असं गरज नाही. आता समजा मी एक उदाहरण म्हणून सांगतो, युगावरच परत सांगतो. मी एकदा एकदा म्हणजे 1 वर्षापूर्वी साधारण IIT कानपूरमध्ये लेक्चर दिलं आणि मग IIM लखनौला लेक्चर द्यायला चाललो होतो. तो माझा जो ड्रायव्हर होता ना, तो असं गप्पा मारायला लागला असं करून. इनफॅक्ट तो इतकं चांगलं युगावर बोलत होता की मी ते आपलं व्हॉट्सॲपवर पण रेकॉर्ड करता येतं माहिती आहे की नाही. तर ते व्हॉट्सॲपवर मी त्याला माहीत नाही. आता मी तुम्हाला रेकॉर्ड केलं, तुम्हाला कुठे माहिती आहे? नाही, जस्ट किडिंग करतोय मी. ओके. तर मी त्याला असं इतकं छान बोलत होता, मी असं रेकॉर्ड करत होतो. आणि म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल, मित्रा देसाईंचं कोणी पुस्तक वाचलंय, शीतळा किंवा फ्लॅग ऑफ अनंता. तर ते मी त्या साताऱ्याच्याच आहेत ते बाय दी वे, मित्रा देसाई, पण त्या ऑस्ट्रेलियात असतात. तर मी त्यांना तिला सहज पाठवत होतो की म्हटलं काय म्हणजे बघ की साधा असं कोणी एक साधा अशा अर्थानं की ते त्यात तोच व्यवसाय करतायत की काय विजडम असू शकतो. आता ते सांगताना सांगत होते की सर बघा माझं असं आहे. त्यांनी ते पूर्ण दिवसाचं काम केल्यानंतर ते म्हणतात मी संध्याकाळी येऊन आईबरोबर, म्हणजे त्यांचं वय तसं असेल, म्हणजे माझ्यासारखं 50शीचं वय असेल, पण ते म्हणजे आई आणखी ओल्ड असणार. ते म्हणजे मी माझ्या आईच्या शेजारी येऊन बसतो आणि 10 मिनटं गप्पा मारतो. आणि मग ते मला सांगत होते की ते जे त्याच्यातला जो आनंद आहे ना, तो जगात कशाने येणार नाही. आणि ते सर्वात जगामध्ये आनंदी असं व्यक्तिमत्व ते आहे आणि ते होतेच. ते सांगताना त्यांनी स्वतःचं जे काही कठीण आयुष्य असेल, पण त्याच्यामध्ये त्यांनी त्या युगाच्या संकल्पनेत त्यांना ग्राउंड केलं होतं. आणि मला ते कलियुगापासून द्वापार, त्रेता, सत्ययुग सगळं सांगत होते. त्याच्यामध्ये ते आता बघा, ते आत्ता कलियुग सोडून 5000 वर्ष झाली असं त्यांनी मला सांगितलं. मग आता द्वापार तर भगवान राम तर केव्हा आले, 1 मिलियन वर्षापूर्वी. मला सांगायचा मुद्दा असा, हे सांगताना मी त्यांचा जे ते काय म्हणूया योग त्याचं जे लागलेलं आहे ते मी अजिबात भंग केलं नाही की तुम्हाला काय कळतंय, 36 वेगवेगळ्या व्याख्या आहेत, अशी करायची गरज नाही. त्या माणसानं त्या योग संकल्पनेचा उत्तमरित्या वापर केलेला आहे. त्यांना जे जो ग्राउंडिंग मिळालं आहे ते मला हे नष्ट करायची माझी इच्छा नाही त्याच्यामध्ये. मग आता तुमचं का नष्ट केलं तुमचं ग्राउंडिंग मी?
तुम्ही पण म्हणाल माझं का नष्ट केलं. नाही, आपण एक समोरचा माणूस बघून सांगतो की एक तुम्हाला विचार करायला दिलं, त्यातूनही मी सांगितलं तुम्हाला, हे मी एवढं सांगितल्यानंतर जो तुम्ही परत जाणार 432,000 ते जाऊ शकता. कारण आपल्या फाउंडेशनच आहे की विचार स्वातंत्र्य, आपल्याचं एक फाउंडेशन विचार स्वातंत्र्य. पण त्या विचार स्वातंत्र्याला आपण बंधनात ठेवण्याकरता नीतीमध्ये पूर्ण श्रद्धा, आपली अहिंसा, सत्यमस्तेय किंवा ह्या सगळ्या जे लिस्ट आहेत ना, ह्याच्यामध्ये आपलं पूर्ण कन्व्हिक्शन आहे. ते कन्व्हिक्शन असल्यानंतर विचार स्वातंत्र्य, म्हणजे नीतीमध्ये पूर्ण दृढ श्रद्धा, विचार स्वातंत्र्य. आणि तिसरं आचारसहिष्णुता, एन्ड्युरन्स इन कंडक्ट, ही कर्म करणं अगदी गरजेचं आहे. कर्मानंच आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. म्हणजे अगदी ज्ञानसुद्धा कर्मामुळेच प्राप्त होतं. हाच अर्जुनाचा प्रश्न आहे की नाही. अर्जुन म्हणतोस की बुद्धी ही कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, मग मला तू युद्ध करायला कर्म करायला का लावतोयस, 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीची. तो म्हणतो ते बरोबर आहे, पण कर्म केल्याशिवाय बुद्धी रिफाईन होत नाही, सत्व संशुद्धी होत नाही पुढे त्याची. अशातलं ते गणित आहे. सो प्रत्येकालाच तुम्ही जाऊन तुम्हाला नवीन ज्ञान मिळालं ते सांगायची गरज नाही. ती जागा, त्याची प्रत्येकाची जागा असू शकते. हे अशा करता तुम्हाला सांगतोय की आज मी काही नवीन गोष्टी तुम्हाला, नवीन म्हणजे फार नवीन असं काही नाही, एक काही मांडणार आहे. त्याच्यामध्ये साधा अगदी शब्द नाव द्यायचं तर शत्रुबोध असं आपल्याला म्हणता येईल. ओके, आत्मबोध, शत्रुबोध, काय तुम्हाला आणखी नावं द्यायची तिथे, आत्मबोध. पण शत्रुबोध हा तसा थोडासा एम्फसिस. याचं कारण असं होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, विल्यम डलरम्पालचं पुस्तक घेऊन येतील आणि मला लोक सांगतात की काय सुंदर लिहिलं आहे वगैरे. मग असं मला वाटतं की हसावं का रडावं, आता काय सांगायचं यांना. म्हणजे ते लोक वाईट आहेत का? नाही, लोक तर अगदी धार्मिक आहेत आपली, पण शत्रुबोध नाही. आणि मग शत्रुबोध जर नसेल तर मग आता आपण म्हणतो, मग मला बरेच लोक की आपल्या मुलांना हे कसं शिकवायचं. आत्तासुद्धा आपल्या ताई तशा अर्थाने त्याने विचारलं नाही की लहान मुलांना हे कसं होईल वगैरे. तर मी म्हटलं तुम्ही शोधून काढा ना. नाही, पण ते चांगलं नसलं तर तुम्ही बघा. एक पुण्याचेच गृहस्थ काही वर्षापूर्वी, आता माझे चांगले मित्र आहेत, म्हणजे तिथूनच ओळख झाली, ते म्हणाले की सर, मला अटलांटाला त्यांनी ईमेल पाठवली की एक मला फार सिरियस प्रश्न आहे. आमची काय 11 वर्षाची मुलगी, 13 वर्षाची मुलगी एक पुस्तक वाचते, आता मला नाव लक्षात नाही, ब्रिटिश ऑथरचं पुस्तक होतं आणि एक समोरचे काही चित्र होतं वगैरे. ते म्हणाले की ते तिनं वाचावं का. म्हणजे मी बसलो आहे अटलांटाला, हे आहेत पुण्यात, यांची मुलगी त्यांच्या शेजारी, ती एक पुस्तक वाचते, ते पुस्तक हातात घेऊन वाचते. ते मला विचारतात की ते तिला वाचलेलं पुस्तक योग्य आहे का. अरे म्हटलं तुम्ही वाचा, फार काही ते डोकं नाही ना, तुम्ही वाचा आणि ठरवा. तसं शत्रुबोध अशा करताय की आपल्यालाच, म्हणजे ग्रोनअप लोकांना जर कळलं नाही तर तुम्ही मुलांना काय सांगणार त्याच्यामध्ये. आता मी आपल्या ब्रेकमध्ये मी त्यांना स्टोरी सांगितली, सांगत बसत नाही कारण मला विषयाकडे वळायचं आहे आणि परत आपण वेळ मॅनेज करूया. सो काही असे काय म्हणूया, असे वेगवेगळे थोडेसे विषय आहेत त्याच्यामध्ये. हा आपण एक असा विचार केला पाहिजे. समजा आपण एखाद्याशी आता ग्रुपमध्ये बोलतोय काय, किंवा एखाद्या समोर एका वन ऑन वन माणसाशी बोलतोय काय, थोडासा असा विचार करायचा की ह्याच्या किंवा हिच्या, मी जनरल ह्याच्या असं जनरल अर्थानं म्हणतोय, ह्यांच्या डोक्यात काय चाललंय. हे तुम्हाला कळायला लागलं की ते काही शत्रू नाही येते, पण समोरच्या माणसाचा बोध होतो आपल्याला की यांच्या डोक्यात काय चाललंय. तर तुम्ही असे हे 4 प्रश्न साधारण विचार करून बघा. ओके, तर यू असं मी म्हटलंय, यू म्हणजे तुम्ही स्वतःसुद्धा पण दुसऱ्याच्या समोरच्या. सो समजा आता मी तुम्हाला आज मला तुमच्यासमोर बोलायचं आहे. आता माझा अंदाज खरा ठरेल असं नाही, पण माझ्याकडे आणखी काही उपायच नाही आहे. मला एक अंदाज करावा लागतो की आत्ता इथे सज्जनगडावर जी लोक येत आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय असेल, त्यांना काय माहिती असेल, काय माहिती नसेल. तर त्याच्यामध्ये मी असा विचार करतो, मी तुम्हाला विचारतोय तर मी मनात विचार करतो की व्हॉट डू दे नो, व्हॉट डू दे बिलीव्ह, व्हॉट डू दे फील अँड देअरफॉर व्हॉट डू दे डू. अच्छा, मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देणार आहे, पण हा मी साधारण एक विचार करतो, प्रत्येकाला विचार करतो असं नाही, पण असा करायला पाहिजे की त्यांना काय माहीत आहे. तुम्हाला जी माहिती असते ना, त्या माहितीवरून तुम्ही आत काय बिलीव्ह करता ते ठरतं, बरोबर. तुम्ही जे बिलीव्ह करता त्याच्यावरून तुम्हाला आतून भावना काय निर्माण होतात, राग येतो, आनंद वाटतो, उत्साह वाटतो, हे सगळं त्याच्यावरून ठरतं आणि त्यावरून तुम्ही ठरवता की तुम्ही काय करणार. ओके, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, ह्याला मी म्हणतो पूर्वपक्ष. आपण समोरच्या माणसाला लगेच आता पुढच्या वेळी 4 प्रश्न वगैरे असं करू नका पुढच्या नवीन माणसाला भेटल्यावर, पण हा असा एक सटल लेवलवर असा विचार गेला पाहिजे. तुम्ही जर कुठे बोलणार असाल तर हा साधारण असा एक विचार झाला पाहिजे की त्या लोकांना काय माहिती आहे. कारण मी जर काही त्यांना नवीन देणार नसेल तर मी त्यांचाही वेळ वेस्ट केला, माझाही कदाचित वेळ वेस्ट केला, असाच अर्थ होईल ना. तर पूर्वपक्ष एक सहज उदाहरण म्हणून सांगतो. आता समजा भारताबद्दल काय आपलं मत आहे, तुमचं मत आहे असं म्हणत नाही आहे, पण असा मी विचार करतो. समजा मी अमेरिकेत लेक्चर देतो आहे, जनरल अमेरिकन ऑडियन्स आहे किंवा मिक्स ऑडियन्स आहे, अमेरिकन आणि इंडियन किंवा सेकंड जनरेशन इंडियन्स. तर मी विचार करतो की त्यांच्या मनात त्यांना काय माहिती आहे,
त्यांना काय माहिती आहे. हा माझं अजम्पशन आहे, हे चुकीचं असू शकतं. इंडिया माईट हॅव डेव्हलप्ड झिरो अँड डेसिमल सिस्टम, हे सगळ्यांना माहीत असतं, इंडियानं झिरो दिलं वगैरे. बट सायन्स वॉज डेव्हलप बाय वेस्टर्न युरोप अँड लेटर बाय अमेरिका. हे तुमचं पण म्हणणं आहे की नाही, म्हणजे तुम्हालाच असं साधारण वाटतं की नाही. आता हे जर तुमची माहिती असेल, दिस इज व्हॉट यू नो, तर तुमचं बिलीफ सिस्टीम कशी होते बघा. इंडिया माईट हॅव डन सम गुड स्टफ इन स्पिरिच्युअलिटी अँड फिलॉसॉफी, बट अदरवाईज बॅकवर्ड ॲज फार ॲज इंजिनिअरिटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज कन्सर्न. पटतंय ना, काही लोक कधी मानं हलवत आहेत की हे मला पूर्ण पटतंय. ओके, मे बी हिट अँड मिस, ट्रायल अँड एरर अप्रोच, देर वॉज नो सायन्स अंटिल वेस्टर्न सिव्हिलायझेशन फिगर्ड इट आउट. तुम्हाला मुलं सांगत असतील की आई मला तू रामायण वाचायला सांगतेस, पण रामायणामध्ये सेलफोन काही केला का वगैरे, असं काहीतरी विचारू शकतात तुम्हाला. आता हा जर बिलीफ असेल तर तुमचे भावना काय होतात बघा. एक तर तुम्ही इनडिफरंट असाल की हाऊ डज इट मॅटर. जसं लोक म्हणतात रामायण महाभारत केव्हा झालं, काय फरक पडतो. काय फरक पडतो म्हणजे त्यांना आतून वाटतं की आपल्याला काढता आलं नाही, त्यापेक्षा त्याचं काही महत्त्वच नाही. ओके. डिप्रेस्ड, कधी कधी म्हणतात की काय वाईट परिस्थिती, म्हणजे आपण इंडियात जन्माला आलो, मी काय पाप केलं, असं सर लोकांना वाटतं की असं डिप्रेस वाटू शकतं. वाय अवर फोक्स डिड नॉट डू एनिथिंग इन सायन्स. मी तर नाही केलं, पण आधीच्या लोकांनी जरा का करून ठेवलं नाही, जरा सांगता आलं असतं लोकांना, असं वाटतं. सॅड वाटू शकतं, इमोशनल वाटू शकतं. हे जर वरचं असेल तर मी म्हणतोय इमोशनल, हेल्पलेस वाटू शकतं. आणि अवॉइड द सब्जेक्ट इफ डिस्कशन कम्स अप. अमेरिकेतलं मी बघितलं सांगतो की जाने दे ना यार वगैरे, म्हणजे काही जर भांडणाचा विषय आला तर. आता असं जर असेल तर तुम्ही काय करता, म्हणजे तो माणूस काय करतो. टॉक ऑफ झिरो, सगळे बोलतात इंडियानं झिरो दिला, डेसिमल सिस्टीम, मोठ्या मोठ्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा इंडियानं झिरो दिला. त्याच्या पुढची जाऊन चुकीचं, महाचुकीचं म्हणजे इंडियानं झिरो दिला आहे खरं. त्याच्या पुढचं जाऊन आर्यभट्टानं झिरो दिला. आर्यभट्ट 1500 वर्षापूर्वीचा. ऋग्वेदामध्ये झिरो आहे. शतसहस्र म्हणजे झिरो आहे, नुसतं झिरो नाही, डेसिमल सिस्टीम आहे. झिरोपेक्षा सुद्धा महत्त्वाची डेसिमल सिस्टीम आहे. अर्थात डेसिमल सिस्टीम म्हणजे झिरो पाहिजेच. ओके. मग आता ते सांगायचं की पण इंडियानं माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे इंडियन अमेरिकेत तसं होतं की माहिती आहे का झिरो आमच्याकडनं आलं, तुम्ही काय केलं त्याचं उत्तर नाही विचारायचं. असं डेसिमल सिस्टीम. अँड व्हॉट आईन्स्टाईन सेड अबाउट हिंदू नंबर सिस्टीम. आईन्स्टाईननं म्हटलं की जर हिंदू नंबर सिस्टीम नसती तर आत्ताच आपल्याला सायन्स करता आलं नसतं. ही खरी गोष्ट आहे. टॉक ऑफ आर्यभट, आयुर्वेद, थोडे इकडे तिकडे शब्द टाका. तो मेटल पिलर एक आहे तिथे, अशोक स्तंभ, काही इकडे तिकडे नावं टाका आणि लपायचं. असं तुमचं बिहेवियर दिसेल तुम्हाला. सो तुम्ही उलटं पण करू शकता. एखाद्या माणसाचा तुम्हाला हा शेवटचा नंबर 4चा जर बिहेवियर दिसला, म्हणजे तो वागतोय तसं दिसलं, तुम्ही मागे जाऊ शकता. त्याच्या मनात काय आहे, त्याचं बिलीफ सिस्टीम काय आहे, तो विश्वास कशावर ठेवतो आणि त्याला माहीत काय आहे. लक्षात येतंय. आता तुम्हाला सांगायचं तुम्ही उलटं सांगू शकता, पण मी थोडंसं पुढे जाणार आहे. आता मला समजा तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या, तुमचं असं तुम्ही विश्वास करत नाही मला माहिती आहे, पण समजा हे मला त्यांचं बदलायचं आहे मत. ओके. तर मी काय करेन, मी सांगेन त्यांना 3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो आज. ओके. सो मी तुम्हाला आधी सांगितलेले आहेत की मी काल बघा शब्द वापरला होता, विज्ञान बुद्धी पाहिजे. ओके. तर्कशास्त्र तुम्हाला माहीत पाहिजे आणि तंत्रयुक्ती. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बऱ्याच काही गोष्टी करू शकता. मग मी सांगितलं की हे मॅजिक इन्ग्रेडियंट्स आहेत की मेथड म्हणजे तुम्हाला विज्ञान बुद्धी म्हणजे मेथड आणि ऑब्जेक्टिव्हिटी पाहिजे तुम्हाला. तर्कशास्त्र म्हणजे त्याच्यात तुम्ही काय, तर्कशास्त्र म्हणजे काय, न्यायदर्शन तुम्ही वाचलं पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. किंवा गुगलमध्ये जाऊन लॉजिकल फॅलसीज, फॉर्मल फॅलसीज, इन्फॉर्मल फॅलसीज समजल्या पाहिजेत की तुम्ही त्या करायच्या नाही. तुम्ही एखाद्याशी आर्ग्यू करताना त्या फॅलसी तुम्ही करायच्या नाहीत, त्याच्यावर वाईट परिणाम होतो. तो म्हणतो याला काहीच कळत नाही, आपण चुकी नाही माहीत तर नाही माहीत, नुसतं ऐकून घ्या तो काय म्हणतोय ते, घरी येऊन चेक करा, धन्यवाद, थँक्यू फॉर टेलिंग मी, असं म्हणा. आणि तंत्रयुक्ती म्हणजे प्रॅक्टिकल अँड प्रॅग्मॅटिक, प्रिसाईज अँड ॲक्युरेट आणि मेक यूज ऑफ वॉट एव्हर यू हॅव. जॅपनीज लोकांनी खूप सुंदर केलं आहे. त्यांची जी बरीचशी टेक्नॉलॉजी आपण लीन वगैरे म्हणतो ना, टोयोदा मेथड, इतके त्यांच्याकडे कमी इन्ग्रेडियंट्स होते. तुम्ही म्हणजे सुशी खाल्लेली आहे, सुशी म्हणजे नॉनव्हेज समजू नका, सुशी व्हेजिटेरियन असते. मी पूर्ण आयुष्यभर व्हेजिटेरियन आहे आणि मी सगळ्या जगातले जाऊन फूड्स खातो, मेक शुअर की व्हेजिटेरियन आहे. तर त्यांच्याकडे कसं आहे बघा, फारच कमी इन्ग्रेडियंट. तुम्ही जर जपानला गेला असाल तर आता फार प्रगती केली आहे, पण माउंटेनियस काही फारसं होत नाही, भात होतो आणि मासे मिळतात समजा असं. पण जे काही मिळतं ना, म्हणजे साधा पाला मिळाला ना त्याचा स्वतः डेकोरेटिव्ह करून ते तुम्हाला ते हे करतात. चहाचं तुम्ही चहा सेरेमनी पाहिलं आहे, जॅपनीज चहा सेरेमनी जे पाहिलं आहे ते चांगलंच आहे. त्यांना तुम्हाला किती गंमतशीर असतो असं वाटेल. ज्यांना पाहिला नसेल त्यांनी यूट्यूबवर बघा. म्हणजे काहीच नसलं तर पाणी बॉईल होतं आहे, त्याला सुद्धा असं तो पेला असा आपटतात, ते सगळे लोक टाळ्या वाजवतात, किती छान आवाज काढला.
म्हणजे आपण तवा काय तो उलथा वगैरे असा आपटतो ना, तसा आवाज केल्यासारखं करतात. काही नाहीच आहे, त्याच्यातून त्यांनी एक सौंदर्य शोधायचा प्रयत्न केल्यासारखा इंजिनिटी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं. जे आहे त्याच्यातून उपयोग करा. समजा आता हे भारतीयांनी कसं केलं हे तर तुम्ही काल पाहिलं माझं, ते पुढे जातो मी. हां, आता ही ते मी अमेरिकेत देतो तर मी त्यांना असं दाखवतो की त्यांना एक थोडंसं बोचरं करून ठेवलेलं आहे. ओके, तर हे मला ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का, हा मी तुम्हाला काल स्लाईड दाखवली ना माझ्या 35 वर्षाची. तर आता हे जे मी तुम्हाला पुढचं दाखवतोय ना, आता हे बघा, त्या सगळ्यांना कळलं काय आहे. एक्स ॲक्सिस आहे, काळाचा ॲक्सिस आहे. टुडे म्हणजे आत्ता आपण जिथे आहोत तिथे 21st सेंचुरी, आणि मागे जायचं 15,000 वर्ष. इथे हा जो माझा एक ब्रिटिश कलीग, त्याने मला सांगितलं की निलेश ही फार छान स्लाईड आहे. म्हणजे ब्रिटिश लोकांना इंटरेस्ट आहे, म्हणजे सगळ्यांना नाही पण ज्यांना येतो. तो म्हणला तिथे ना हे सगळं एवढं तू इंडियाचं दाखवतोयस, तिथे जरा युरोपियन एनलाइटनमेंट केव्हा झाली ते पण जरा दाखव, अमेरिकन आणि युरोपियन लोकांना. तुम्ही विकिपीडियामध्ये जाऊन बघा, युरोपियन एनलाइटन 1637 मध्ये झाली. सगळं जे आपल्याकडे सायन्स बिन्स आता जे मॉडर्न सायन्स आपण म्हणतो 1637 मध्ये झालेली आहे ती. आणि मुद्दा मी तारीख लक्षात ठेवा, कारण मी तुम्हाला काही भारताचं हे आत्ताचे पण 3 विषय घेतले त्याच्यावर तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. ओके, आता माझं काही विवेक शोधिले पाहिजेमध्ये 4 काही लोकांनी लेक्चर ऐकली असतील, त्याच्याशी काहीतरी त्यांनी ऐकलेली आहेत म्हणून त्यांना काहीतरी वेगळं सांगावं म्हणून मी थोडंसं वेगळं सांगतोय. ओके, तर एपिस्टेमॉलॉजी आणि ऑन्टॉलॉजी, आता हे शब्द वापरले ना की लोक इम्प्रेस होतात. एपिस्टेमॉलॉजी साध्या भाषेमध्ये की आपल्या ज्ञानाची मर्यादा कुठे आहे, व्हॉट वी कॅन नो, ते मला लिहिलं आहे का खाली, लिमिट्स ऑफ अवर नॉलेज. ओके, मॅक्झिमम आपण काय माहिती करू शकतो, आपली काय आहेत मर्यादा काय आहेत, त्याला म्हणायचं एपिस्टेमॉलॉजी. पण उगाच आपल्याला काय आपल्या मर्यादित आहे, आपला ब्रेन मर्यादित असतो असं नाही सांगायचं की एपिस्टेमॉलॉजिकली स्पीकिंग वगैरे असं म्हटलं की लोक ऐकायला लागतात. दुसरा शब्द ऑन्टॉलॉजी. ऑन्टॉलॉजी म्हणजे एखादी गोष्ट खरी आहे हे तुम्हाला कसं पटलं, दुसऱ्याला कसं पटवणार, ते खरोखर तसं आहे हे कसं समजणार, त्याची मेथड काय, त्याला म्हणायचं ऑन्टॉलॉजी. म्हणजे भात शिजलाय की नाही, तुम्ही जर असं पटकन असं करता ना, असं तवा असं करता ना, ते ऑन्टॉलॉजिकल एक्सपेरिमेंट आहे ती. भात शिजलाय की नाही बघताना. आता सांख्यकारिका म्हणजे सांख्य जे आपण दर्शन म्हणतो त्याच्यामध्ये ईश्वर कृष्णाचं सांख्यकारिका आहे. त्याच्यामध्ये इतकं सुंदर हा श्लोक आहे, मी श्लोक वाचण्यातही वेळ घालवत नाही, फक्त ट्रान्सलेशनवर येतो खाली, की समथिंग मे बी इनपरसेप्टेबल. तुमची मर्यादा काय आहे, एपिस्टेमॉलॉजीची मर्यादा काय आहे, की एखादी गोष्ट रिमोट असेल म्हणून दिसत नाही, क्लोज असले, अति दूरात, सामिप्यात, खूप जवळ असलेली वस्तू आपल्याला दिसत नाही, वाचताना इतकं धरलं तर दिसत नाही, वाचता येत नाही, खूप दूर धरलं तरी येत नाही, अशा सगळ्या गोष्टी आहेत. क्लोजनेस, सेन्सरी इम्पेअरमेंट, इनस्टेबिलिटी ऑफ माइंड. आता हे वेस्टमध्ये नाही लक्षात घेत, वेस्टमध्ये इन्स्ट्रुमेंटवरच फक्त फोकस आहे. पण इन्स्ट्रुमेंट काम करत असेल आणि तुमचं डोकं काम करत नसेल, मेंटल प्रॉब्लेम असेल तर काय होईल, पण तो सुद्धा विचारात घेतलेला आहे. म्हणजे ज्याचं मेंटली स्टेबल नाही त्या माणसानं काढलेला सिद्धांत चुकतो. ओके, सो ह्या सगळ्या मर्यादा झाल्या ह्या एपिस्टेमॉलॉजी. आता बघा, लोकांना असं म्हणजे फिलॉसॉफीमध्ये एवढा रिसर्च होतो, आपल्याकडे इथे आता हॉर्वर्डला जाणारे आपल्याकडे गृहस्थ आहेत इथे आपल्याबरोबर. ओके, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा, त्यांना शुभेच्छा द्या. आता तिथे ते एपिस्टेमॉलॉजिकल वगैरे असे शब्द वापरतील, मग आपल्याच लोकांना असं वाटायला लागतं पण हे संस्कृतमध्ये कसं काय एपिस्टेमॉलॉजी आणि श्लोकात कसलं एपिस्टेमॉलॉजी आली, पण हे एपिस्टेमॉलॉजी आहे. ईश्वर कृष्णानं दिलेलं आहे की आपल्याला काय, आपली मर्यादा काय आहेत, ज्ञानाच्या मर्यादा काय आहेत आणि त्या कशामुळे निर्माण होतात. तर त्याचं हे उदाहरण झालं. म्हणजे ते तुम्हाला कळलं ना, टेलिस्कोप दाखवला आणि मायक्रोस्कोप दाखवला आहे, अतिसूक्ष्मात अति दूरात. ओके, त्याच्याकरता आपण ती इन्स्ट्रुमेंट वापरतोय. दुसरं कसं होतं बघा, की म्हणजे काय म्हणूया, शब्दज्ञान. सांख्यामध्ये तर म्हणतोय की शब्द ज्ञान जे असतं किंवा आपण ज्याला शब्द म्हणतो, ओके, किंवा आगम म्हणतो, सांख्य म्हणतो आगमसुद्धा जरा घेताना जरा विचार करून घ्या, लगेच ब्लाइंडली घेऊ नका. मी परत तुम्हाला शब्दबोध सांगतोय, म्हणजे काय होतं, शत्रुबोध सांगतोय. एखाद्या पेंग्विननं पब्लिश केलेलं पुस्तक असलं की आपण म्हणतो पेंग्विननं पब्लिश केलंय म्हणजे सगळं बरोबरच असणार, मग ते कुणी केलंय वगैरे आपण काही भानगडीत पडत नाही. पण तसं पडायला पाहिजे. तसं एखादी ऑथॉरिटेटिव्ह जरी आपल्या शब्द वाटला तरी आता हे लक्षात घ्या की आपल्याकरता तो शब्द आहे. आपण एखादा ग्रंथ वाचला, तो शब्द आपल्याकरता शब्दप्रमाणे, बरोबर, आपला शब्दप्रमाण हे ऋषींचं प्रत्यक्षप्रमाणे, त्यांना तो अनुभव आला म्हणून त्यांनी ते लिहून ठेवलं आहे. पण हे विसरू नका, ते ऋषींचं प्रत्यक्षप्रमाणे, आपल्याकरता शब्दप्रमाणे, म्हणूनच
ते शब्दप्रमाण ते प्रत्यक्ष प्रमाण कसं होतं हे आपल्याला जाणून घ्यायचा आपला अधिकार पण आहे आणि आपली जबाबदारी पण आहे. दोन्ही अधिकार पण आहे आणि जबाबदारी पण आहे. म्हणून नाही तसं लिहिलं तर तसंच आहे. आता आयुर्वेदवाले कोणी इथे आहेत आयुर्वेदाचार्य, मी मला वाटतं काल प्रश्न विचारला असेल. मी त्यांना विचारतो की तुम्ही कसं करता, तर खूप चांगलं काम करतात. त्यांच्या संहिता पाठ असतात, चरक संहिता, पण ते म्हणतात की आम्ही संहिता पाठ करतो त्याच्याप्रमाणे चूर्ण करतो आणि आम्ही देतो. पण म्हटलं तुम्ही हाही विचार करता का त्याचा उपयोगही होत असेल, पण असा उपयोग का होतो? म्हणजे आलं खाल्ल्यानंतर पोट ठीक होतं हे बरोबर आहे, आलं द्या, पण नक्की आलं काय करतं हा पूर्वी विचार होता. हा जेव्हा विचार संपला किंवा आउटसोर्स झाला, वेलकम जो ग्रुप आहे ब्रिटिश त्याने इथे पाठवलं एका माणसाला, त्याला त्या काळामध्ये 5,000 पाऊंड्स दिले, म्हणजे प्रचंड तो कोटी रुपये दिल्यासारखं, काही कोटी रुपये दिल्यासारखं होतं ते. त्याला सांगितलं पूर्ण भारतभर फिरायचं आणि सगळे आयुर्वेद ठिकाणी जायचं आणि ते काय काय करतात त्यांचं सगळं लिहून काढायचं, काय करतात ते. त्याने सगळ्या वृक्षांची नावं वगैरे, झाडांची नावं, फुलं पानं कशी दिसतात, उपयोग काय, सगळं लिहून काढलं, तिकडे घेऊन गेला आणि त्याच्यावरून मटेरियल आता जे नवीन सगळे ड्रग येतात हे बेसिकली त्याचा फाउंडेशन हा आहे. पण ते आपण म्हटलं की नाही तसं आहे तसंच करायचं, ते थोडंसं एक स्टेप पुढे गेले. म्हणजे लोक शत्रुबोध तुम्हाला कळला पाहिजे, त्यांची स्टाईल बदलली आहे तर तुम्हाला बदलायला पाहिजे. आता बदललं नाही तर तुम्ही म्हणणार नाही पण आम्ही आयुर्वेदाला चिकटून राहू. आयुर्वेदाला चिकटून राहण्याची गोष्ट नाही. आता आयुर्वेदाची काय परिस्थिती आहे, सगळीकडे ॲलोपॅथीचीच सगळे चाललेत ना. म्हणजे आता आयुर्वेदही चाललं आहे, पण मला सांगायचा मुद्दा असा की मोठी हॉस्पिटल, अगदी धार्मिक हॉस्पिटलसुद्धा ॲलोपॅथीवरच चालतात. म्हणजे ॲलोपॅथीला काही माझा विरोध नाही आहे, ती इथूनच आलेली आहे. मटेरिया मेडिका हा आयुर्वेदाचा शब्द आहे, पण तो आपण जर लक्ष दिलं नाही, आपण शब्द प्रमाणातच अडकून पडलो, त्याचं प्रत्यक्षाकरता गेलं नाही तर आपल्याला अशी अवस्था येऊ शकते आणि परतही येईल प्रत्येक गोष्टीमध्ये. दुसरं आता आपण बोललो, काल मी ध्यानावर बोललो की ध्यान म्हणजे लगेच डोळे बंद करायचे, ताट बसायचं असं आपले, आणि ते चुकीचं म्हणत नाही आहे, पण तेच म्हणजे ध्यान असं नाही आहे. ते हा मला सांगायचं आहे की ते पतंजली सांगतात ध्यान, धारणा, समाधी हे तुम्हाला कळल्यानंतर, ते एकत्र आणल्यानंतर संयम येतो आणि संयम आल्यानंतर तस्य भूमेषु विनियोगः, त्याचा तुम्हाला या भूमीवर लोककल्याणाकरता, जनहिताकरता उपयोग करायचा आहे. त्यातला माझा आवडीचा विषय ॲस्ट्रॉनॉमी म्हणून मी त्यातली सगळी पतंजलीची सूत्र सांगतोय त्या तृतीय पादामधली. ते म्हणतात भुवनज्ञानम सूर्य संयमात, सूर्यावर जर तुम्ही संयम केलात म्हणजेच काय ध्यानधारणा आणि समाधी, सूर्याचा जर तुम्ही गतीचा अभ्यास केलात तर तुम्हाला भुवनाचं ज्ञान होतं, ऋतू कसे होतात, केव्हा पेरी करायची. म्हणून असं म्हणतात ना, आता कोकणात तुम्हाला माहीत नाही, कोकणात असंच म्हणतात. मी म्हटलं आता कोकणात गेलो होतो, म्हटलं पेरे झाले का, म्हणजे मागच्या वर्षीची गोष्ट सांगतोय. ते म्हणाले नाही आता उद्यापासून रोहिणी पडतायत, अशी भाषा वापरतात. म्हणजे रोहिणी नक्षत्र सुरू होत आहे, कुठे सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये जातोय तेव्हापासून पेरे सुरू होणार. भुवनज्ञानम सूर्य संयमात, चंद्रे तारा विहज्ञानम, ध्रुवे तद्गती ज्ञानम, हे असं तो म्हणतोय. असं केलं तर तुम्हाला ज्ञान मिळत जाईल. ह्याच्यातून ॲस्ट्रॉनॉमी निर्माण झालेली आहे. आता मी एकदा एका युनिव्हर्सिटीमध्ये इंडियातल्या लेक्चर देत होतो आणि हे सुद्धा वापरलं नव्हतं, दुसरेच 3 सूत्र वापरली होती. सगळे माझ्यासमोर त्या युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर बसले होते आणि आपली प्रो इंडिक युनिव्हर्सिटी. ते म्हणले निलेशजी तुमचं लेक्चर प्रचंड आवडलं, फक्त एक आमची तुम्हाला नम्र विनंती आहे, जे भगवान पतंजली आहेत ना त्यांना जरा प्लीज त्यांना बाजूला ठेवा, उगाच त्यांच्याशी हे करू नका, विज्ञान इथे आणू नका योगामध्ये. विज्ञान योगामध्ये आणू नका प्लीज. आता हेच प्रत्येक एक सूत्र घेऊन योग निद्रा, तुम्ही शब्द ऐकला असेल, ते त्या हॉर्वर्डला चालेल. हॉर्वर्डमध्ये तो $1 बिलियन बिझनेस त्यांनी डेव्हलप केला योग निद्रावर, योग निद्रा या शब्दावर. ल्युसिड ड्रीमिंग कसं करायचं हे करून $1 बिलियनचा बिझनेस आहे आत्ता तो. आपल्यालाही प्रॉस्पेरिटीचं लक्षात ठेवलं पाहिजे ना. यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म, यतो अभ्युदय निर्माण करणाऱ्या गोष्टी हा धर्म आहे. पण तुम्ही जर अडकून पडलात की अरे त्याचं काही करू नका, अरे पतंजली काय सांगतायत तुम्हाला, अप्लाइड सायन्स आहे ते, त्याच्यात हे असं दिलेले आहेत गोष्टी. आपण लॉजिकल रिझनिंग जो दुसरा पार्ट आहे त्याच्यावर येऊ. हे तुम्ही काल बघितलेलं आहे, हे सुद्धा मी खाली जी दाखवतोय ना, वर जी दाखवतोय ते सगळीच न्यायदर्शनातली आहेत बाय द वे. प्रमाण तस्यार्थ प्रतिपत्ते, पुरावा असल्याशिवाय बोलू नका, साधा अर्थ. ना मूलम लिखिते किंचित, कोणतीही गोष्ट सांगण्यापूर्वी जर पुरावा नसेल तर म्हणजे तुम्ही सांगू शकता, पण ते म्हणे की मला माहिती नाही पण मी या माणसाकडून ते ऐकलं,
म्हणजे जर पुढे असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता, तुम्हाला खात्री आहे का? नाही, खात्री नाही, तो माणूस विश्वासाचा वाटतोय, पण मला जे ऐकलं ते मी माहिती सांगतोय. किंवा तुम्हाला एखादा अनुभव असेल, तुम्ही सांगा हा माझा अनुभव आहे, पण हे असं कसं काय होऊ शकतं? तुम्ही सांगू शकता मला माहिती नाही ते, पण हा माझा अनुभव आहे. ओके, त्याच्यातून मग कुणाला तरी स्फूर्ती होईल आणि काहीतरी करेल. वितंड नाही करायचं म्हणजे काय? स्वप्रतिपक्ष स्थापना ही न वितंडा. आता माझ्याशी सगळे लोक म्हणतात की तुमची महाभारत तारीख मला पटत नाही किंवा रामायण तारीख पटत नाही. मग म्हटलं तुम्हाला कोणती पटते? नाही, तशी काही नाही माझ्याकडे. सप्रतिपक्ष स्थापना ही नो वितंडा. आणि न्यायदर्शन सांगतं वितंड करणाऱ्या माणसाचा पराजय जरासा डिक्लेअर करा, त्याला 2दा वॉर्निंग द्या, बाहेर काढून टाका. ओके, आता इनजेन्युइटी आपण कशाने वापरतो त्याची तुम्हाला एक थोडीशी उदाहरणं देणार आहे आणि आपल्याला प्रश्नोत्तराकरता आपण वेळ ठेवू. आणि नंतर माझे पूर्वीचे म्हणजे हायस्कूलचे माझे सर एक 15-20 मिनटं बोलणार आहेत. एक डेमो आपल्या भारतीय ह्याच्यातला दाखवतो की एक इनजेन्युइटी विजडम कसा वापरला जातो. हे तुम्ही काल बघितलेलं आठवतं आहे तुम्हाला? रामायणाचं दाखवताना रामायणाचं काल निर्णय कसं झालं. तर भारतीय लोकांनी काय केलं, थोडक्यात मुद्द्यावर कसं यायचं याचं वर्णन असं केलं आहे की तुम्ही जर पोल स्टार कोणता आहे सांगू शकलात आणि तुम्ही जर आपले जे कार्डिनल पॉईंट्स म्हणतो ॲस्ट्रॉनॉमीमध्ये, म्हणजे वसंत संपात, शरद संपात, दक्षिणायन बिंदू आणि उत्तरायण बिंदू, याची जर तुम्ही नक्षत्र सांगितलीत तर तुम्हाला कोणता काळ हे लगेच समजतं. अप्रॉक्सिमेटली +-2000 वर्ष. तुम्हाला माहिती आहे का मघा नक्षत्रामध्ये वसंत आपला विंटर सोल्स्टिस होत होता याची वर्णनं येतात. सगळ्या नक्षत्रातली वर्णनं येतात. महाभारतामध्ये असं ते काव्यच आहे ते, म्हणून त्याच्यात लिहिलेलं आहे की अभिजित हे नक्षत्र एका दुसऱ्या रोहिणीच्या काय म्हणूया आपण त्याला, यंगर सिस्टरला काय म्हणायचं, लहान बहिणीबरोबर, रोहिणीच्या लहान बहिणीबरोबर अभिजित स्पर्धा करायला लागली असं वर्णन केलेलं आहे. पण बेसिकली त्याने असं दाखवलं आहे की ते 2 नक्षत्र जात आहेत, सूर्य समर सोल्स्टिस म्हणजे दक्षिणायनला पहिल्यांदा कोण जातं, अशा प्रकारचं त्यांनी इंटरेस्टिंग करून ठेवलं आहे. त्याच्यामुळे आपल्या लक्षात राहतं. आपल्याला कॉम्पिटिशन आवडते, रनिंगची स्पर्धा आवडते, मग त्यातली एक पडली, सगळ्यात एक त्यातली पडली. अभिजित स्पर्धमाना तू रोहिणी कन्येशी स्वसा इच्छंता ज्येष्ठता देवी तपस्तप्तम वनमगता, अशा प्रकारे त्यांनी काव्य केलेलं आहे. म्हणजे त्या एकाच्या 8 ओळीमध्ये त्यांनी एक पूर्ण 17,000 वर्षापूर्वी झालेली घटना, 8 ओळी नाही 4 श्लोक, म्हणजे 8 काय ज्या लाईन्स होतील त्या 4 श्लोक, 4 श्लोकामध्ये 17,000 वर्षापूर्वी झालेली घटना महाभारतानं 4 श्लोकामध्ये लिहून टाकली. आणि त्याच्यानंतर विषय बदलतो. तुम्ही जर विषय कसा बदलायचा, म्हणजे महाभारत समजायचं असेल तर महाभारताचं व्यासदेवानी कशा पद्धतीने लिहिले समजून घ्यावं लागेल. एक उदाहरण म्हणून देतो. ही ती इनजेन्युइटी आहे, पण ती आपल्याला ती कळली नाही तर प्रॉब्लेम होईल. म्हणजे तो जो श्लोक वाचला आणि हे अभिजित का धावते, का स्पर्धा करते रोहिणी बरोबर, कोण रोहिणी, माझ्या शेजारची रोहिणी का, असं झालं तर प्रॉब्लेम होईल. त्याच्यामध्ये व्यासदेवानी कसं केलं आहे तुम्ही मुद्दाम जाऊन बघा. आदी पर्वामध्ये 75वा अध्याय आहे आणि ते सांगतात की आता मी तुम्हाला कुरु, यदू ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या त्यावेळेच्या ज्या पिढ्या काय म्हणूया आपण वंश आहेत त्यांची मी माहिती सांगतो. असं तो कोण वैशंपायन असेल किंवा कोण असेल, शौती असेल, तो सांगतो. नीट लक्ष द्या. असे मी माहिती सांगतो असं म्हणतो. आणि तो म्हणतो सुरुवातीला ब्रह्माने आपल्या सृष्टीची हे केली, निर्मिती केली. मग त्या ब्रह्माला 10 पुत्र होते किंवा 20 पुत्र होते. त्या प्रत्येकाला 10-10 पुत्र होते. त्यातला एक दक्ष प्रजापती. नीट एकत्र. आता तो यदूंचं सांगणार आहे, कुरूचं सांगणार आहे. नंतर तो ब्रह्मापासून सुरू केलं कशी झाली. त्याला त्या दक्ष प्रजापतीला 50 मुली होत्या. आपण म्हणतो अच्छा 50 मुली काय करतो बघूया आता, कशी लग्न लावतो यांची. 50 मुली होत्या. त्यातल्या त्याने 10 मुलींचं धर्माबरोबर लग्न केलं, 13 मुलींचं आदित्याबरोबर लग्न केलं आणि उरलेल्या 27 मुलींचं चंद्राबरोबर लग्न केलं. आता तो यदुकुरु सांगतो, ही सगळी लोक आहेत ना, तिथे तो ब्रह्मा केला, तो इतकं स्मूथली तिथे आला. त्याच्या पुढच्या लाईनमध्ये हे झालं आणि त्याच्या पुढच्या लाईनमध्ये परत तो नल वगैरे सगळे यांची लोक आपला ययाती वगैरे सांगून पुढे सुरुवात करतो. म्हणजे काय झालं, आधी तो आपल्याला आत्ता जशी आपण वंशावळी म्हणू तसं सांगायचा प्रयत्न केला. परत त्यांच्या लक्षात आला आपण म्हणूया, किंवा कुणाला तरी प्रश्न नको असतो ना, कलियुग केव्हा सुरू झालं, केव्हा एंड होणार, म्हणून बघा की ब्रह्मानं उत्पत्ती केली, तिथून आपण सुरुवात करू. म्हणजे कॉस्मॉसची माहिती त्यांनी एका श्लोकात सांगितली किंवा 2 श्लोकात सांगितली.
कॉस्मॉसची माहिती सांगितली, कळलं का? म्हणजे सेलेस्टियल पण सांगितलं, आदित्य ते पण सांगितलं त्यांचं, चंद्राच्या 27 बायका हे पण सांगितलं, आणि धर्माच्या 10 बायका. धर्माच्या 10 बायका म्हणजे कोण? मनुस्मृती वाचली तर तुम्हाला कळेल 10 धर्माची ज्या गोष्टी आहेत त्या बायका आहेत त्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला न सांगता की आता मी बदलतोय विषय, गिअरची गाडीचा चेंज करतो, हे न सांगता तो ययातीबद्दल बोलायला लागतो. हे तुम्हाला, ही इंजिनियरिटी आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल हे फार कन्फ्युजिंग आहे. कन्फ्युजिंग तर आहेच आहे, पण ही इंजिनियरिटी आहे. त्यांनी 4-5 श्लोकामध्ये 13 बिलियन वर्षाचा प्रवास केला. म्हणजे आपलं बिग बँगपासून प्रवास केला म्हटलं तरी चालेल. आणि आता मुख्य मुद्द्याकडे ते आले. तुम्ही जॅपनीज गार्डन कधी पाहिले? किती लोकांनी जॅपनीज गार्डन पाहिले? नाही. आता तुम्हाला एक रिझन ज्यांनी बघितलं नसेल, जॅपनीज गार्डनमध्ये असं असतं की असे आपल्याकडे असं कॉन्क्रीट करतो ना, असं नसेल. असं मध्ये माती आहे, तिथे काहीतरी एक खड्डा पडला आहे असं पण असतं. मध्ये पाणी आहे, कुठेतरी शेवाळ उगवलं आहे दगडावर, दगड असा मोडका तोडका आहे. म्हणजे आपल्या निसर्गात जसं दिसतं ना, समुद्र नदीच्या काठी गेलात तर. पण ॲक्च्युली ती त्यांनी गार्डन बनवलेली असते. म्हणजे तो ओबडधोबड दगड त्यांनी नीट विचार करून शोधून आणून ठेवलेला असतो. आणि त्यामुळे काय होतं, म्हणजे जॅपनीज गार्डन सोपं सांगायचं तर असं की आर्टिफिशियलिटी किंवा म्हणजे आपण मॉडर्न कन्स्ट्रक्शन म्हणतो, ते केव्हा सुरू झालं, ते केव्हा संपलं, निसर्ग केव्हा सुरू झाला आणि परत कन्स्ट्रक्शन केव्हा सुरू झालं हे तुम्हाला कळत नाही. म्हणजे तुम्ही मुद्दाम जाऊन बघा, हे वाटतं की यांनी जागाच तशी घेतली का, हा असाच वरखाली असलेला भाग होता. तो वरखाली भाग असलेला बनवलेला असतो त्यांनी, पण आपल्याला वाटतं हा त्यांना नैसर्गिक टेकडी मिळाली आहे ती. तसं काही न सांगता ते तुम्हाला इकडून तिकडे घेऊन जातात. तसंच व्यासदेव, वाल्मिकी इतकं नाही करत, पण व्यासदेव त्यांची प्रज्ञाच इतकी आहे की ते तुम्हाला असं घेऊन जातात एका सेकंदामध्ये. म्हणजे मला जेव्हा महाभारत पहिल्यांदा वाचायला लागलो तर म्हटलं चाललंय काय, इकडे माणसांचं चाललंय, मग तिथे गरुड आला, विनतेची स्टोरी तीच हाती झाली, तर ते संपली स्टोरी. दुसरी स्टोरी सुरू झाली, पुढच्या लाईनमध्ये कृत्तिका आल्या. म्हणजे आपल्या घराशेजारची कृत्तिका का वरची कृत्तिकाचं चाललंय? वरच्या कृत्तिकेचं चाललंय. हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला हे कळू शकते. तुम्हाला भाषा समजायला पाहिजे, म्हणून ती इंजिनियरिटीचे वेगवेगळे टूल्स वापरलेले आहेत. प्रॅक्टिकल आणि प्रॅग्मॅटिक. आता हे तुमच्याकडे लहान मुलांना होतं का माहीत नाही, तुमच्या मुलीला विचार, पायची व्हॅल्यू माहीत आहे तुला? पाय म्हणजे नाही, खूप लहान. हां, थोडंसं मोठ्यानं विचारूया. आता याला तर नक्कीच माहीत असणार, पायची व्हॅल्यू माहीत आहे, राईट? ओके. 3.14. व्हेरी गुड. ओके. आता कसं आहे माहिती आहे का, की तुम्ही जसं आहे सूर्यसिद्धांतातलं मी तुम्हाला दाखवतोय. सूर्यसिद्धांतामध्ये जो मी पायची व्हॅल्यू बघायला गेला तर ती तशी व्हॅल्यू आहे, 3.16 येते. म्हणजे मग ह्याचं चुकलं का? नाही. मग हात बरोबर असेल तर ते चुकले का? तसंही नाही. प्रॅक्टिकल अँड प्रॅग्मॅटिक. इथून साताऱ्याचं अंतर किती आहे? कोण म्हणेल 17 किलोमीटर, कोण म्हणेल 20 किलोमीटर, दोन्ही अंतरं बरोबर आहेत ना? तशासारखं ते उत्तर आहे. जे तुम्हाला त्यावेळी योग्य पाहिजे ते देता येतं. ते जर तुम्ही आर्यभटियामध्ये गेलात तर हे वेगळं उत्तर आहे. ही काही चुकीची उत्तरं नाही आहेत. याला जे अप्रोप्रिएट जे उत्तर होतं ते दिलेलं आहे. अमेरिकेमध्ये तर इथेही तुम्ही करत असाल, पुण्यात पण मला वाटतं करतात आता लोक, की अंतर सांगत नाहीत, 1 तास लागेल. किती दूर आहे? 1 तास लागेल. पुण्यात सगळीकडेच 1 तास असतो जनरली, राईट? मी ह्युस्टनला असताना सुद्धा म्हणायचं किती वेळात आहे, किती दूर आहे? 10 मिनिटात. पण 10 मिनिटात म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, 20 मैल विमानाच्या स्पीडनं जायचं रस्त्यावरून सुद्धा, असं असतं. तिसरा एक डेमो दाखवतो. म्हणजे हे तुम्हाला वेगवेगळे नंबर्स आहेत. तुम्ही आपल्या वेगवेगळ्या टेक्स्टमध्ये गेलात तर पायची व्हॅल्यू वेगवेगळी दिसते. पण एक माधवा म्हणून 11व्या सेंचुरीमध्ये एक माणूस होऊन गेला. आपल्याला ते ॲक्युरेट करता येत नव्हतं असं नाही, तुम्हाला मुद्दाम सांगतोय. कारण आपल्याकडे लोक विचारतात, मला नेहरू प्लॅनेटोरियमचे हेड विचारतात, आपली जी नक्षत्र आहेत ना सूर्यसिद्धांतामध्ये, त्यांच्या जी आकाशातली जी जागा मोजून ठेवलेली आहे ती आपल्याला सांगता येतं. सूर्यसिद्धांतात जी मोजमाप केलेली आहेत ती 10,000 वर्षापूर्वी केलेले आहेत. हे जेव्हा मी त्यांना सांगितलं ते म्हणले, पण आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट्स कुठे होती? मी म्हटलं होती ह्याचा माझ्याकडे पुरावा नाही, नव्हती ह्याचा तुमच्याकडे पुरावा आहे का? हे न्यायदर्शनाचं सूत्र आहे, प्रमाण अनुपपत्य उपपत्तीभ्याम. जो आपल्याकडे पुरावा नाही त्याचा काही सिद्ध करायला उपयोग होत नाही, पण त्याचा काही असिद्ध करायलाही उपयोग होत नाही. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही आपल्या भारतातच जे बरेचसे शत्रू निर्माण झालेले आहेत ना, त्यांना तुम्ही सहज त्यांच्यावर विजय मिळवू शकता. जी गोष्ट नाही त्याचा वापर करून तुम्ही असिद्ध पण काही करू शकत नाही. सिद्ध करू शकत नाही बरोबर, पण असिद्धही करू शकत नाही. तिसरा एक डेमो दाखवतो तुम्हाला.
नॉटिकल माइल्स हा शब्द सगळ्यांनी ऐकला आहे की समुद्रामध्ये म्हणजे पाण्यात बोटीनं जाताना म्हणजे डिस्टन्स कसं मोजायचं. आता आपण विचार करत नाही, आता आपल्याकडे GPS आहे. आता आपण किती जणांनी विमानाने प्रवास केलेला आहे? ऑलमोस्ट सगळ्यांनी केलेला आहे प्रवास विमानामध्ये. आता सगळ्यांना तुम्हाला किती विमान प्रवास करताना खूप सेफ वाटलं, कम्फर्टेबल वाटलं सगळ्यांना? नाही वाटलं? अच्छा. नाही, मी विमानाची इंजिनं G90 जर केलं ना 77 अगदी सेफ आहे. मी ती इंजिनं विकलेली आहेत त्यामुळे तुम्हाला सांगू शकतो. नाही, सगळीच इंजिनं सेफ असतात. सांगायचं अशा करता विचारलं की आपण विमानात प्रवास करतो, आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो. मग तुम्ही म्हणा सर बाकी सगळी लोक बसलीत मी पण बसतो, असं आहे का? नाही, कारण आपल्याला म्हणजे कसं आहे, आपल्याला माहिती नाही विमान कसं उडतं हे किती लोकांना सांगता येणार नाही. पण म्हणून त्याचं आपल्याला आता आश्चर्यसं वाटत नाही पहिल्यांदा म्हणजे विमानाचं. तसंच समुद्रामध्ये जर तुम्ही प्रवास करताय तर किती अंतर चाललो आहे कसं मोजायचं, हा केवढा मोठा प्रॉब्लेम हा भारतानं सोडवलेला आहे. म्हणूनच रावण सगळं जगभर फिरत होता. म्हणून अगस्त्य पूर्ण दक्षिणेमध्ये गेलेले आहेत. मी दक्षिणेच्या ध्रुव ताऱ्याला अगस्त्य नाव देण्याचं कारण तेवढं ते कॉन्क्वर केलेलं आहे. तर हा आपला पृथ्वीचा ग्लोब पाणी काढून टाकलं तर असा दिसणार. त्याची जी सर्कम्फरन्स आहे ना, म्हणजे विषुववृत्तावर तुम्ही गेलात तर त्याची जी सर्कम्फरन्स आहे ती भारतीयाने सांगितली. त्यांनी नॉटिकल माईल म्हटलं नाही, ते फ्रेंच लोकांनी नाव दिलेलं आहे. 21,600 असं ते अंतर आहे. आणि जेव्हा युरोपियन लोक भारतामध्ये आली आणि सूर्यसिद्धांत त्यांनी वाचला तर तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, काही जास्त कॉम्प्लिकेटेड करत नाही. लॅटिट्यूड्स आणि लॉन्जिट्यूड्स यासुद्धा भारतानं दिलेले आहेत जगाला. आता मी तुम्हाला विचारलं, तुमचं बऱ्याच लोकांचा विश्वासही बसत नाही त्याच्यावर. ओतप्रोत स्त्रियांना तर माहिती आहे, माझ्या साडीचा पोत का काय म्हणता ना तुम्ही, कसा आहे वगैरे, तो ओत आणि प्रोत. लॉन्जिट्यूड्स आणि लॅटिट्यूड्स, उभे धागे आडवे धागे. भागवतामध्ये ओतप्रोत हा शब्द लॉटिट्यूड्स आणि लॉन्जिट्यूड्सला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये वापरलेला आहे त्याच्याकरता. सो हे तुम्ही जे बघता ना ते कसं काहीतरी एक स्टेबल पाहिजे तुम्हाला सिस्टीम. भारतानं काय केलं, माझ्याकडे आहे की नाही माहीत नाही, हां नाही मागे जातो. भारतानं काय केलं, समुद्रावर तुम्ही जाताय, तुम्हाला कुठेही बेट दिसत नाही आणि तुमची बोट चालली आहे. तुम्ही ठरवणार कसं मी आहे कुठे आणि किती अंतर कापलं, ठरवता येत नाही. पाणी तर सगळं पाणी दिसतं, पण एक फरक आहे, आकाशात जर बघितलं आणि तुम्हाला आकाशात प्रत्येक जागेला कोणत्या वेळी कोणता तारा उगवतो हे जर तुमचं ॲस्ट्रॉनॉमी ठरली असेल तर रात्र झाल्यानंतर तुम्ही तो तारा, तुमच्या ओळखीचा तारा ओळखता आला पाहिजे. तो दिसल्यानंतर टेलिस्कोप असेल, पण डोळ्यानं, साधे सगळ्या लोकांकडे टेलिस्कोप देता येत नाही, डोळ्यानं बघितला तुम्हाला मोजता आलं पाहिजे त्याचा अँगल कुठे आहे, म्हणजे त्याची पोझिशन काय आहे. आणि तिकडे खाली कॅलेंडरमध्ये बघून सांगता आलं पाहिजे की अच्छा हा तारा आत्ता ह्या अँगलला दिसतोय, ती जागा म्हणजे मुंबई किंवा पाण्यामध्ये कुठे असेल तर. त्याच्याकरता त्यांनी काय केलं, समुद्रावरचं अंतर मोजायला त्यांनी सांगितलं त्याचं जे अंतर आहे, विषुववृत्तावरचा जो परिघ आहे आपण ज्याला म्हणतो, तो 21,600. त्याला भारतीयांनी नाव नॉटिकल माइल्स दिलं नाही, फ्रेंच लोकांनी त्याला नॉटिकल माइल्स नाव दिलं. पण फ्रेंच लोकांना हे भारतीयांकडून ते शिकले. इनफॅक्ट पूर्ण युरोपमध्ये भारतीय ॲस्ट्रॉनॉमी सगळ्यात शिकणारी लोकं आणि त्यांना कळणारी लोकं म्हणजे फ्रेंच. आणि त्यातली फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये बरीचशी गेली, म्हणजे मारण्यात आली. ओके, त्यांनी काय केलं, 21,600, माझ्याकडे फॉर्म्युला असं मला वाटलं, तुम्हाला तुमचं टेस्ट करत नाही, पण किती जणांना आठवत असेल, नसेल तर विसरून जा पुढचे 30 सेकंद, की जो परिघाचा फॉर्म्युला, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे, ओके, तो काय असतो, = πd, म्हणजे पाय टाइम्स डायमीटर किंवा 2 टाइम्स पाय टाइम्स रेडियस. कठीण होत असं सांगा, मी पुढच्या स्लाईडवर जातो. नाही तर ती जी सेलेस्टियल रेडियस आपल्या ॲस्ट्रॉनॉमी टेक्स्टमध्ये दिलेली आहे, तो असा एक विचित्र नंबर आहे, 3,438. हा काय नंबर आहे, असा काही लक्षात ठेवायचा नंबर नाही आहे, पण त्याची मजा काय माहिती आहे का, 3,438 × 2 × पाय जर केलं तर उत्तर येतं 21,600. आता 21,600चं महत्त्व काय, 360 डिग्री सगळ्यांना माहिती आहेत, वर्तुळाच्या 360 डिग्री, त्याला जर तुम्ही 60नं मल्टिप्लाय केलं तर आर्क मिनिट्स मिळतात तुम्हाला. मिनिट्स किती होतात, त्याचं उत्तर आहे 21,600. आणि ते 21,600 का, तुमचं डोळा जो नेकेड आय आपण म्हणतो, चष्मा न घालता किंवा तुमची 20/20 जर व्हिजन असेल, तुम्ही आकाशात बघितलं तर तुम्ही आकाशात सूक्ष्मात सूक्ष्म वस्तू जी तुम्ही बघू शकता आणि त्या दोन वस्तू वेगळ्या आहेत असं समजतं, त्यातलं अंतर आहे 1 आर्क मिनिट.
त्यांनी काय केलं, नुसतं तुम्ही साध्या डोळ्यांनी आकाशात बघून तारा बघा, त्याची पोझिशन नोट करा आणि खाली इथे तुम्ही बोट चालवताय, बोटचा कॅप्टन आहात, तिथे करून त्याचं नीट निरीक्षण करा, पंचांगामध्ये बघा, तुम्ही बरोबर कुठे आहात ते तुम्हाला समजेल, किती अंतर तुम्ही कापलं ते समजेल. त्याला फ्रेंच लोकांनी नॉटिकल माइल्स केलं. इनफॅक्ट रेडियस असं जर तुम्ही नाव ऐकलं तर लगेच तुम्ही विचाराल ना रेडियसचं युनिट काय, एवढं तर विचाराल की मीटर्स का किलोमीटर्स का माइल्स का सेंटीमीटर्स का इंच. युरोपियन लोक जेव्हा भारतात आली आणि त्यांनी ॲस्ट्रॉनॉमीमध्ये विचारलं, त्याला रेडियसच आपण म्हणतो, जा असं म्हणतो, ते सेलेस्टियल जा मी रेडियस म्हणतो. हां, तर त्यांनी विचारलं ह्याचं युनिट काय, म्हणजे किलोमीटर्स का मीटर्स. ते म्हटलं असं काही नसतंय. भारतीय लोकांनी ऋषींनी सांगितलं असं काही नसतं. ऋषींनी म्हणजे मागच्या 500 वर्षातली गोष्ट सांगतो, असं काही नसतंय. त्यांना आश्चर्य वाटलं, रेडियस तर तुम्ही म्हणताय म्हणजे लेंथ मोजताय, पण त्याला युनिट नाही. ते म्हणले युनिट आहेच की इथून आकाशात दिसते ना तेवढं अंतर, कारण तुम्हाला आकाशातला तारा बघायचा आहे. कळलं का, थोडासा कठीण सब्जेक्ट आहे, पण हे बेसिकली ह्यानं पूर्ण युरोपियन रिव्होल्युशन झालं. त्याच्यामुळेच वास्को डी गामा आणि कोलंबस आले, हे तिकडे गेल्यावर ज्ञान त्याच्यामधून. एक डेमो 4 दाखवतो, हे इंजिनिअरिंगचं दाखवतोय. असं तुम्ही अभ्यासात कधी वाचलंय का की सगळी जी आपली जी ॲस्ट्रॉनॉमी आहे, खगोलशास्त्र, हे ग्रीक लोकांनी आपल्याला दिलं? असं कोणी ऐकलंय तुम्ही? नसतं तर तुमच्या मुलांशी बोला. बरेच वेळा असं तुम्हाला दिसतं, म्हणजे NCERT सिलेबसमध्ये ग्रीक लोकांनी दिलं. नुसतं ते सांगायचं नाही. नारळीकरांना, आता नारळीकर गेले, त्यांना विचारलं ते सांगितलं असं की ग्रीक लोकांनी केलं. आत्ता तुम्ही तुम्हाला नसेल ना, पुण्यातली बरीच लोकं आलेली आहेत. ते काय आहे पुण्यामध्ये ज्योतिर्विद्या परिसंस्था तर आहेच आहे, पण दुसरं आयुकामध्ये जाऊन विचारा की ॲस्ट्रॉनॉमी कुठून आली. मग हा काय प्रश्न आहे का, ग्रीक लोकांनी दिली असं तुम्हाला उत्तर मिळेल. या बाजूला ग्रीक मॉडेल आहे, त्या बाजूला आपलं भारतीय मॉडेल आहे. आर्यभट्ट पण म्हणतो 3438, ती दिसते ना मधली रेडियस, आणि हे पण. तर आपल्या ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जर जुने काळ आठवत असेल, आपण कम्प्युटर आल्यानंतर प्रिंटर पण आला आणि ती कनेक्ट केली की असं प्रिंटरचं हे वैशिष्ट्य असायचं की जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तेच प्रिंट करणार आम्ही, असं त्या प्रिंटरचं वैशिष्ट्य असायचं. तसं आहे इथे, तुम्ही जे तुम्हाला आकाशात दिसतंय ते तुम्ही लेस दॅन 2 मिनिट्स कन्वर्ट करून तुम्हाला समजतं की तुम्ही पृथ्वीवर कुठे आहात. ही सिस्टीम भारतीय सिस्टीम झाली. ह्याच्यामध्ये इतकी कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स आहेत की म्हणूनच त्यांचे ॲक्सिडेंट व्हायचे. फक्त वास्को डी गामा पोचला भारतापर्यंत, बाकी सगळे घानाच्या आधीच आटपायचे समुद्रामध्ये, कारण त्यांची ही सिस्टीम होती. कॅल्क्युलेशन करेपर्यंत दगड आला. खरोखर अशी परिस्थिती झालेली आहे. ओके, सो हे सिस्टीम हे कोण, हे ग्रीक कुठे आपल्याला देणार? यातून ही सिस्टीम येऊ शकत नाही. यातून ही सिस्टीम जर चुकली, कोणी कॉपी करायचा प्रयत्न केला तर अशी सिस्टीम येते. म्हणजे कोण कोणाला कॉपी करतं हे सहज समजू शकतं तुम्हाला थोडंसं ॲस्ट्रॉनॉमी कळलं तर. हे मॉडेलमधून मी थोडंसं पुढे जातो. प्रॉस्पेरिटी, भारताची प्रॉस्पेरिटी कशामधून झाली? ॲग्रिकल्चर. परत तुम्ही हे नाव ऐकलं आहे का, युवाल हरारी? नो? सॅपियन्स. जर त्यातलं 2% जर काही असेल तर सोडलं, मी बेनिफिट ऑफ डाऊट देतोय, तर सगळं त्याच्यात लिहिलेलं सगळं चुकीचं आहे. एव्हरीथिंग इज रॉंग व्हॉट युवाल हरारी इज रायटिंग. पण युवाल हरारीला भारतीय लोकांनीच मोठं केलं आहे. त्यांचे जर तुम्ही नंबर वाचलेत ना, तर सगळ्यात जास्त युवाल हरारीची रीडरशिप इंडियन आहे. म्हणूनच रणवीरनं त्याचा पॉडकास्ट केला. युवाल हरारी म्हणतो जी शेतीची सुरुवात झाली ॲग्रिकल्चरची 10,000 वर्षापूर्वी झाली. भारतामध्ये 10,000 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. आणि तो भारतात म्हणत नाही बाय द वे, तो 45,000 वर्षाचा पुरावा आहे. पण त्याच्या पुढचं सांगतो. मला लोक म्हणतात 45,000 म्हटलं 10,000 म्हटलं की लोक म्हणतात काय तुम्ही निरीक्षी काही सांगता. जो हंटर गॅदरर, आपले इंडोलॉजीवाले कुठे आहेत प्रोफेसर? हंटर गॅदरर वगैरेला एवढी बुद्धी असेल का ॲग्रिकल्चर करायची? मी म्हटलं मानवाच्या बुद्धीवर माझाच भरोसा नाही, मला माहिती नाही. पण तुम्हाला मुंग्या माहीत आहेत की ज्या आंधळ्या असतात, मुंग्यांना दिसतही नाही. मुंग्या ज्या आपल्याला मुंग्या दिसतात, अनेक व्हरायटीज ऑफ मुंग्या, नीट लक्ष आहे का, 40 मिलियन वर्षापासून शेती करतायत. सायंटिफिक अमेरिकन टाईप करा आणि अँड्स डुईंग ॲग्रिकल्चर करा, तुम्हाला अनेक आर्टिकल्स मिळतील. 40 मिलियन म्हणजे डायनोसॉर्स गेल्यानंतर शेती करतायत. मी लोकांना सांगतो की भारतामध्ये 1,50,000 वर्षाचा पुरावा आहे की आपण गायींना जे गोपालन करायला सुरुवात केली त्याचे पुरावे मिळतात. कुत्रा म्हणजे वुल्फचं, म्हणजे काय म्हणतो, लांडगा किंवा कोल्हा, त्याचा कुत्र्यासारखा आपण जगदी येऊन आपल्याशी खेळतात, असं सुरू झालं. ते म्हणजे असं कसं काय शक्य आहे? मी म्हटलं मानवाचं माहीत नाही मला, कुत्र्याचंही माहीत नाही ते होतील की नाही, मानव आणि कुत्रा जमेल की नाही माहिती नाही आपल्याला. पण मुंग्या 40 मिलियन वर्षापासून
डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स करतायत. अशा काही मुंग्या आहेत, अफिड म्हणून जे म्हणतात, ते असे प्राणी येतात आणि आपले जे छोटी झाडं असतात ना त्याच्यावर ते बसतात आणि त्यांना खायला लागतात. तर त्या काही मुंग्या आहेत त्या काय करतात, त्या अफिडच्या वर येतात आणि आपण जसं बार्बर सलूनमध्ये जाऊन असं हेअरकट करत असतो की नाही, तसं त्या अफिड्सना पंख फुटतात आणि पंख फुटले की ते उडायला लागतात आणि मग ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाऊ शकतात. तर ते पंख फुटले की ते ज्या मुंग्या असतात त्यांच्या पाठीवर बसतात आणि ते ट्रिम करून टाकतात. का? आता उडू शकणार नाहीत. आणि मग त्या ज्या अफिड्स जे आहेत तर ते असं आपण जसं गाईचं दूध काढतो तसं ते सिक्रेशन करतात, त्याला हनीड्यू म्हणतात. तो असं सिक्रेशन जो ड्रॉप असतो तो आपण जसं दूध कंझ्युम करतो गाईचं तसं ते कंझ्युम करतात. हे 40 मिलियन्स वर्षापासून सुरू आहे. म्हणजे मुंग्यांना शेती येऊ शकते. आता हे लोक हेच सायंटिस्ट लिहित आहेत, मुंग्यांना शेती येऊ शकते, मुंग्यांना गोपालनसारखं ते काय अफिड पालन करता येतं, पण मानवाला 10,000 वर्षाच्या आधी शेती नाही समजली. काय मूर्खपणा आहे. आपल्याला ऋग्वेदामधलं अगस्त्यांचं जे वर्णन आहे ते कसं आहे माहिती आहे का, की अगस्त्यांनी असं ते मला संस्कृतात श्लोक सांगत नाही मी तुम्हाला, कारण मला येत नाही येतो म्हणून सांगत नाही आहे. अगस्त्याचं असं वर्णन केलेलं आहे की त्यांनी ज्ञानार्जन पण केलं, म्हणजे लोकांना ज्ञानही दिलं, स्वतःच अभ्यासही केला, लोकांनाही ते दिलं, आणि कुदळ म्हणतो ना आपण, खननम असं करून त्यांनी 4 वर्णापैकी 2 वर्णांचं स्वतः पालन केलं, म्हणजे ब्राह्मण आणि वैश्य. आणि अगस्त्याचा काळ हा फार पुरातन असा काळ आहे. म्हणजे तेव्हापासून आपल्याकडे शेती चालू आहे. हा जो पुरावा सांगतोय तर एक शेती म्हणजे एक चांगलं समृद्धीचं लक्षण, पण आपल्याकडे जे सरप्लस झालं ते दुसऱ्यांना विकायचं आणि गोल्ड घ्यायचं. सगळ्यात जास्त गोल्ड भारतात आहे माहिती आहे की नाही तुम्हाला. भारतात सोन्याच्या खाणी नाही आहेत, म्हणजे कोलारवर जाऊ नका, तिथे काही फार होत नाही, पण गोल्ड सगळ्यात जास्त आहे. का माहिती आहे का, कारण आपण सगळ्यांना पूर्वी देतोय, वर्षानुवर्ष देतोय, पण त्यांच्याकडे द्यायला काही नाही, मग ते गोल्ड देत आहेत. आम्ही म्हटलं चालेल आपल्याला गोल्ड, असं करून आपल्याकडे ते गोल्ड आलेलं आहे. सो ते कशामुळे झालं, नॅव्हिगेशनमुळे झालं, व्यापार केल्यामुळे झालं. ओके, प्रॉस्पेरिटीची 2 कारणं आहेत मुख्य, म्हणजे एक ॲग्रिकल्चर आणि एक व्यापार. तो व्यापाराचा किती पुरावा आहे ते सुद्धा तुम्ही युव्हाल हरारी वाचा, आणखी कोणी वाचा, म्हणजे ते ग्रीक आणि रोमन्समध्येच सुरू होतं, किंवा जास्तीत जास्त जाऊन नॉर्वेमध्ये जातात. ते किती मागच्या 2000 वर्षातल्या गोष्टी आहेत, 3000 वर्षाच्या. आपल्याकडे तुम्ही जर तामिळनाडूला गेलात, पुंपुहारला, तर उत्तम पोर्ट्स, म्हणजे ग्रीक रोमन्सचे जेवढे पोर्ट सोफिस्टिकेटेड आहेत तेवढे किंवा त्याच्यापेक्षाही उत्तम पोर्ट्सचे पुरावे आपल्याला 20,000 वर्षापासूनचे मिळतात. एक तुम्हाला म्हणजे नुसतं समजायला म्हणून सांगतो की ही जी लाईन दिसते ना तुम्हाला, हा सध्याचा समुद्र किनारा आहे, ही व्हर्टिकल लाईन. आणि हे पोर्ट सगळे जे पाण्याखाली गेलेले पोर्ट्स आहेत, तो हा जो पोर्ट आहे ना, हे 30 किलोमीटरचं अंतर आहे. आणि हा जो पोर्ट आहे, हा पोर्ट पाण्याखाली गेला त्याचा काळ आहे 18,000 BC, म्हणजे साधारण 20,000 वर्षापूर्वी किंवा 16,000 BC, 18,000 BC. त्याच्या आधी तो पोर्ट होता. म्हणजे तुम्हाला वेगळ्याच प्रकारे विचार करावा लागेल तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर. ह्याच्यात जर तुम्हाला विश्वास झाला तर तुम्ही युव्हाल हरारीचं कोणीतरी इम्प्रेस करून तो मी आता वाचतो सॅपियन्स, म्हणजे सॅपियन्स वाचा, पण शत्रुबोधा करता वाचा. कारण तुम्हाला जे कळतंय ना, तुम्हाला जे माहिती आहे ते तुमच्या मुलांना सांगतात. मी एखाद्या मुलांना जरी तुम्हाला येऊन डेअरिंग सांगितलं, असं होतं माझी लेक्चर काय किंवा अनेक लोकांची, राजीव मल्होत्रांची लेक्चर ऐकून मुलं घरी जातात, भारतीय आईवडिलांना सांगतात की असं आहे. भारतीय आईवडीलच म्हणतात, छे काही काय सांगतोस. मी जोक नाही सांगत आहे तुम्हाला, कारण त्यांचं ज्ञान एका ठिकाणी अडकून पडलेलं आहे. ओके, वॅक्सिनेशन. आता कोविड येऊन गेला आपल्याकडे. ओके, आता वॅक्सिनेशन तुम्ही नाव असं ऐकलं की लगेच तुमच्या समोर एक नाव आलं पाहिजे एका सायंटिस्टचं. काय नाव येतं? हां, लुई पाश्चर. ओके, हां हां, ओके. इतकं कन्सिस्टंट आहे माहिती आहे का, की म्हणजे मी जगभर हा प्रश्न विचारतो की वॅक्सिनेशन म्हटल्यानंतर कोण येतं, अगदी हे हमखास उत्तर येतं आणि चुकीचं येतं. नाही, मजेनं सांगतोय, लुई पाश्चरचा काही संबंध आहे, पण लुई पाश्चर नाही. वॅक्सिनेशन म्हटल्यानंतर एडवर्ड जेन्नरनं वॅक्सिनेशन केलं ना तिकडे. आपल्याकडे सुद्धा तसं झालं. फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे, थोडक्यात तुम्हाला म्हणून सांगतो की आपल्याला माहिती नाही, ट्रेसेबल हिस्ट्री तुम्ही केला तर आपल्याला असं सांगण्यात येतं की एडवर्ड जेन्नर इथे त्याचा जन्म झाला 1739. लक्ष द्या, युरोपियन एनलाइटनमेंट केव्हा झाली लक्षात आहे कोणाच्या? 1637. एडवर्ड जेन्नरने इथे त्याचा जन्म झाला. तो इथे MD झाला, डॉक्टर झाला तो 1792मध्ये. काउपॉक्सवर तो तिथे काम करायला लागला 1796मध्ये. ते लस त्याची निर्माण झाली, वॅक्सिनेशन सुरू झालं, युरोपमध्ये द्यायला लागले, विशेषतः इंग्लंडमध्ये, आणि इंग्लंडच्या अंडरच भारत होता. म्हणून भारताची जी पद्धत होती, तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये वॅक्सिनेशनची पद्धत होती ती इंग्रजांनी बॅन केली. आणि जी
युरोपियन वॅक्सिनेशन आहे त्यांनी केलं ते सुरू केलं का? काय कारण असेल? भारतीय पद्धत बॅन केली आणि युरोपियन सुरू केली. काय कारण असेल? येस, चिचिंग मनी. आता ह्याच्या अगेन्स्ट तुम्हाला मी सांगतो की खरी परिस्थिती काय. हे युरोपियन ब्रिटिश लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणतात, त्यांनी जे रिपोर्ट इथून पाठवले ते म्हणे आपल्याकडे अगदी पुरावा आहे की 1500च्या आधीपासून सुद्धा भारतामध्ये इनव्हेरिएशन त्याला म्हणायचे, म्हणजे त्यांनी नाव दिलेलं इनव्हेरिएशन, आपल्याकडे टीका. ओके, ही पद्धत होती. आणि त्यावेळी भारतामध्ये मी तुम्ही सुश्रुत संहिता वाचली, चरक संहिता वाचली तर त्याचं बरोबर निदान केलेलं आहे की हे नक्की काय तर व्हायरल रिलेटेड आहे असं केलेलं आहे. ह्याच्या उलट युरोपमध्ये त्याच काळामध्ये 1600मध्ये की काहीतरी स्किनला काहीतरी झालंय म्हणून चुकीची ट्रीटमेंट व्हायची आणि लोक जायची. ओके, त्याच काळामध्ये रॉबर्ट कोल्ट नावाचा माणूस कलकत्त्याला होता आणि त्याने इनोक्युलेशन आणि इंडिया असा पेपर लिहिलेला आहे. तुम्ही धरमपाल नाव ऐकलंय? धरमपालचे 5 व्हॉल्यूम, त्यातलं जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला हे मिळेल पेपर. त्याने इनोक्युलेशनमध्ये कशीच भारतामध्ये होते दाखवलं, इतकी सुंदर लिहिलं आहे. आणि त्याने असं सांगितलं आहे की आत्ता जिथे ती साथ आली स्मॉल पॉक्सची, देवी आपण ज्याला म्हणायचो पूर्वी, ती जी आली त्याच्यामध्ये आपला म्हणजे ब्रिटिश लोकांचा एकही माणूस दगावला नाही, थँक्स टू द इनव्हेरिएशन मेथड ऑफ बनारस ब्राह्मिन्स. म्हणजे ते बनारसमधून बंगालमध्ये जायचे आणि सगळ्यांना टीका करायचे. ओके, त्याच्यानंतर हॉलवेलने एक दुसरं 1767मध्ये खूप डिटेल रिपोर्ट लिहिला. पण लक्षात घ्या, टाईम मुद्दाम दाखवतोय की जेन्नरच्या डॉक्टर व्हायच्या आधीची गोष्ट आहे. अत्यंत डिटेल रिपोर्ट तुम्ही आजही वाचू शकता की कसं भारतामध्ये इनोक्युलेशन होतं, इनव्हेरिएशन होतं, ते किती सक्सेसफुल आहे याचं त्यांनी पूर्ण वर्णन केलं. आणि नंतर हे एवढं सगळं असताना जेव्हा ती फायनली काऊपॉक्स आली तेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणजे कलकत्त्यामध्ये विशेषतः, कारण त्यांचा तिथेच त्यावेळी इन्फ्लुअन्स होता, त्यांनी इंडियन मेथड बॅन केली की जी 100% सक्सेसफुल होती आणि स्वतःची मेथड सुरू केली. आता जेन्नरला क्रेडिट देऊया आपण, कारण वॅक्सिनेशनमध्ये त्यांनी खूप चांगल्या इम्प्रूव्हमेंट्स केल्या. ओके, सोपं केलं. म्हणजे आता ते पूर्वी आपली जरा पद्धत थोडी लांब होती पण फार सक्सेसफुल अशी पद्धत होती. पण आत्ता तुम्हाला एक सांगतो, खाली माझ्याकडे तुम्हाला वाचता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण माझ्याकडे 2012चा पेपर आहे, शत्रुबोध म्हणून तुम्हाला सांगतोय की त्या पेपरमध्ये सुद्धा असं आहे की इंडियाला क्रेडिट द्यायला 2012 म्हणजे फार काळ मागचं नाही, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी सुद्धा अजूनसुद्धा ती लोक इंडियाला वॅक्सिनेशनसाठी ओरिजिनल क्रेडिट द्यायला तयार नाहीत. हा तुम्हाला शत्रुबोध जर कळला तर तुम्ही पुढच्या वेळी बोलताना तो जेव्हा सांगतो तेव्हा तुम्ही कसं घ्यायचं विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट किंवा काय सांगायचं हे तुम्हाला समजू शकेल. रिनोप्लास्टी थोडंसं फास्ट जातो, म्हणजे आपण हे म्हणतो ना ब्युटी, काय म्हणायचं त्याला, म्हणजे प्लास्टिक सर्जरी, ही जी भारतातून सुरू झालेली आहे ती म्हणजे इंग्लंडमध्ये जेव्हा होती किंवा युरोपामध्ये त्याचं नाव काय होतं माहिती आहे? इंडियन फ्लॅप मेथड. म्हणजे जेव्हा लोकांचं नाक जायचं समजा तर किंवा नाक चांगलं हवं आहे तुम्हाला तर ते पहिलं कापून टाकायचं. नाही मजेनं सांगतोय, पूर्वी युद्धामध्ये वगैरे हे करायचं म्हणून नाक कापून टाकायचे किंवा असं करायचे. किंवा काही काळामुळे गेलं तर ते नाक तुम्हाला कसं बसवायचं हे 2 ब्रिटिश लोकांनी, ब्रिटिश मेडिकल डॉक्टर्सनी पुण्यातली बरीच लोक आहेत, तुम्हाला अभिमान वाटायची गोष्ट आहे, पुण्यातल्या स्ट्रीटवर एक कुंभार माणूस दुसऱ्याला नाक लावत होता, कोसाजी माणसाच्या, त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी पेपर लिहिला आणि इंग्लंडला पाठवलं. आणि इंग्लंडमध्ये रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सर्जरीची निर्माण झालं. मग ते फ्रेंचमध्ये जर्मनमध्ये ट्रान्सलेट झालं, तेव्हा तो वर्ड आला आहे प्लास्टी, रिनोप्लास्टी. माझ्याकडे पुस्तक असं दाखवतो, रिनोप्लास्टिक, ते जर्मनमध्ये जे ट्रान्सलेट झालं तिथं तो वर्ड आला. ते सुद्धा इंडियन फ्लॅप मेथड, ही इंडियन फ्लॅप मेथडची चित्र आहेत. हे बघा, हे त्यांनी इतकं ते डिटेल काम करतात. त्यांच्याकडून जर तुम्हाला गुण काही घ्यायचा असेल तर किती डिटेलमध्ये करतात बघा. ही त्यांनी बघून चित्र काढलेली आहेत की भारतीय लोक कसं करतायत. हे बघा सगळं. आणि मग ते तिकडे गेली, पूर्ण भारतभर झाली आणि मग आता परत आली आपल्याकडे इकडे. मग आपली लोक इंग्लंडला जातात. एक तुम्हाला लता मंगेशकरांची जर कथा माहीत असेल, BN पुरंदरे नाव ऐकलंय? फेमस गायनोकॉलॉजिस्ट होते. तर ते लता मंगेशकरांच्या गळ्याला काहीतरी असा प्रॉब्लेम होता, तर ते पण कोणी ऑपरेट करायला तयार नव्हता. तर ते सगळीकडे लंडनला जाऊया का असं केलं. ते न्यूयॉर्कला गेले. लंडन म्हणले न्यूयॉर्कला, तिकडे जा. तर न्यूयॉर्कच्या डॉक्टरांनी विचारलं नसतं की तुम्ही आलात कुठून, तर ते म्हणले की इंडियात कुठून, ते म्हणले मुंबईला. तर आपण जर मराठीत म्हणतो ना, त्यांनी तर वेगळा शब्द वापरायचा, काखेत कळसा गावाला वळसा. तुम्ही म्हणले फारच उगाच तुम्ही लांब आलात, तुम्ही BN पुरंदरेंकडे जा, ते तुमची शस्त्रक्रिया करतील. असं तुम्हाला अजूनही तसे अनुभव येतात. ओके, हे थोडंसं फास्ट जातो मी. ही एक डॉक्युमेंट ते स्किप करतो की जी शस्त्रक्रिया आहे ना ती इथे तुम्हाला मिळते. आपली जी आयुर्वेदाची जी ट्रेडिशन आहे ना ही सुद्धा किती जुनी आहे. आत्ताच कोणतरी बोलत होता सुश्रुतावर,
कोणतरी फेमस व्यक्ती आहे, म्हणजे मिनिस्टर, आपलं गव्हर्नमेंट मिनिस्टर वगैरे, आणि ते सांगताना सांगत होते की सुश्रुतसुद्धा साधारण 2600 वर्षापूर्वीचं आहे. अत्यंत चुकीची माहिती आहे ती, चुकीच्या पुराव्यावर आधारलेली चुकीची माहिती आहे. सुश्रुताचा नक्की वेळ आपल्याला सांगता येत नाही, पण कमीत कमी सुश्रुत 8000 वर्षापूर्वीचा आहे, हे मी दाखवून दिलेलं आहे. कमीत कमी 8000 वर्षापूर्वीचा, 1 वर्ष पण कमी नाही. ओके, त्याच्यात आता मी ह्याच्यात जात नाही. हे सुश्रुत संहितेमधलं नाकाचं ऑपरेशन कसं करायचं हे श्लोकात आहे. आता ज्यांना असं वाटतं की जर काही संस्कृतमध्ये असलं, काही जर संस्कृतमध्ये असेल तर ते आपलं देव देव असं आहे, ज्यांना वाटतं ते म्हणतील त्याचं सोडून जातील. मी असं काहीतरी संस्कृत कोणी म्हणायला लागलं की काय करतात लोक, म्हणजे तुम्ही नाही करत, पण ज्यांना माहीत नसतं ते काय करतात, डोळे बंद करतात, हात जोडतात. पण इथे डोळे न बंद करता मूर्तीचं दर्शन सुद्धा घेताना डोळे बंद करू नयेत, म्हणूनच ती मूर्ती ठेवलेली आहे. देगलूरकर सर पुण्याचे माहीत असेल, मुद्दाम त्यांचं वाचा, दर्शन कसं करावं, तर डोळे उघडे करून, म्हणूनच ते तुम्हाला त्याच्याकरता केलेलं आहे. तसंच हे आयुर्वेदातले श्लोक डोळे बंद करून हात नाही जोडायचे, ते वाचायचं, त्याच्यात समजून घ्यायचं. अगदी सुंदर वर्णन केलं आहे. वेळेच्या अभावी मी थोडंसं पुढे जातो. ओके, सुश्रुतानं 200-300च्या वर इन्स्ट्रुमेंट्स केलेली आहेत. BN पुरंदरेंच्या नावानं सुद्धा गायनाकोलॉजीमध्ये 300च्या आसपास इन्स्ट्रुमेंट्स आहेत. किती लोकांना माहिती आहे, किती आपल्या इकडे ताईंना माहिती आहेत? पुरंदरे धीस आणि पुरंदरे धीस अशी 300 इन्स्ट्रुमेंट्स आहेत पुरंदरेंच्या नावाने. तुम्ही शल्य कौशल्य नाव पुस्तक वाचलंय, काही लोकांनी वाचलं, तुम्हाला माहिती असेल. ओके, आपण थोडं पुढे जाऊ. युरोपियन इन्फिरियरिटी, हे तुम्हाला सांगितलं ना मी, तुम्हाला वॅक्सिनेशन सांगितलं. इथे रिनोप्लास्टी, फक्त एक मोठं दाखवतो. रिनोप्लास्टी भारतातून गेले, इंडियन फ्लॅप मेथड. मग तिकडे ती रुजल्यानंतर काय लिहितायत बघा, हे मी एक मोठं ते वाचता येईल म्हणून सांगतो. ब्रिटिश माणूस लिहितोय, टू क्रिटिसाइज द सब्जेक्ट मॅटर ऑफ धिस वर्क इन डिटेल वुड बी लेबर वेस्टेड. का म्हणतोय तो? इट्स इंटरेस्ट इज रादर अँटिक्वेरियन दॅन सायंटिफिक. म्हणजे आपल्याकडून घेतलं, डायजेस्ट केलं, आपलं नाव काढून टाकलं आणि म्हणतात हे बघा सगळे बावळट लोक, मागासलेले लोक. खाली लिहितोय तो, बट ए कलेक्शन ऑफ कॉम्प्लेक्स फॅरागोज प्रिस्क्राइब्ड अकॉर्डिंग टू ए फॅन्सीफुल अँड एरोनियस पॅथॉलॉजी इज प्रॅक्टिकली युजलेस. आपल्याकडून घेतलेली मेथड त्यांनी डायजेस्ट केल्यानंतर स्वतःच्या नावानं ती विकतायत आणि आपल्या मेथडचं हे ते वर्णन करतायत की इट इज अ युजलेस मेथड. दिस इज द काइंड ऑफ अरोगन्स. हा शत्रुबोध, हा तुम्हाला कळणं गरजेचं आहे, काय चालतं त्याच्यामध्ये. ओके, थोडंसं पुढे जातो. अर्थात काही चांगली लोकही होती, सगळीकडे चांगली लोक असतात. त्यांनी ते तिथे तुम्ही क्विक 1 सेकंद घ्या, 10 सेकंद घ्या आणि वाचा. त्यांनी भारतीय संस्कृतीचं किंवा आम्हाला त्यांच्याकडनंच कशी मिळाली, तिथलं कोणती लोकं कशी करतात त्याचं कौतुक केलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, आता ह्याचाच प्रॉब्लेम काय होतो, हे माझी शेवटची स्लाईड म्हणूया आपण. वेळ आपल्याला कसं आहे, म्हणजे मला 11:30 आहे, ठीक आहे, ओके, नो नॉट बॅड. तुम्ही बोर झाले दिसताय मला, पण मी जाणार. 11:30 सांगितलं, 11:30. ओके, तीन प्रकार असल्यासारखं की संशय. ओके, आपल्याला भगवद्गीता श्लोक आहे ना, अज्ञश्च अश्रद्ध धानश्च संशयात्मा विनश्यती. पण तो संशय जो भगवान कृष्ण म्हणतोय की तो संशय असेल तर तुमचा सत्यानाश होतो, विनश्यती, हा संशय मनाचा संशयाबद्दल तो बोलतोय. पण बुद्धीच्या संशयाला वाईट म्हटलेलं नाही आहे. न्यायदर्शनामध्ये प्रमाण, प्रमेय, प्रयोजन, संशय असं आहे ना, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंड, हेत्वाभास, छल, जाती, निग्रह, स्थान, अशा 16 गोष्टी. हे फक्त तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी मी म्हटलं. ह्या 16 गोष्टीमध्ये जो संशय आहे तो संशय मनाचा संशय नाही, तो बुद्धीचा संशय आहे. संशय इज अ वेलकम. आपल्या उपनिषदात वाक्य येतात ना की ज्याला माहिती असं वाटतं त्याला काही माहिती नाही, ज्याला काही माहिती नाही त्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याला माहिती नाही हे सुद्धा समजणं ही सुरुवात आहे ज्ञानाची. ती सगळ्याच ज्ञानाची आहे, परा आणि अपरा सगळ्याचीच ज्ञानाची ती सुरुवात आहे. सो त्याच्यामध्ये संशय हा जर मनाचा असेल आणि बुद्धीचा असेल तर काय होतं म्हणून मी तुम्हाला एक दाखवतो की एक मनाचा संशय असू शकतो किंवा बुद्धीचा संशय असू शकतो. हा आपण एक ॲक्सिस घेऊया. ते ज्ञानतृप्ती काय तर ते नंतर सांगतो. दुसऱ्या बाजूला श्रद्धा, श्रद्धावान लभते ज्ञानम, किंवा ते आलंच ना, अज्ञश्च अश्रद्ध धानश्च संशयात्मा विनश्यती, बरोबर. आणि त्याचाच एक श्लोक तिथेच आहे दुसरा, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिना. बरोबर त्या 3 गोष्टी दुसऱ्या बाजूला दिलेल्या आहेत. सो तुम्ही श्रद्धा जर घेतली तर श्रद्धेचं काय महत्त्व आहे माहिती आहे का तुम्हाला? प्रचंड कार्यशक्ती, प्रचंड कर्मशक्ती निर्माण होते श्रद्धेमुळे. श्रद्धेचा प्रचंड फायदा. त्याचे आपण 2 घेऊया. पण श्रद्धा काय असू शकतं माहिती आहे का? तामसी पण असू शकते आणि सात्विक पण असू शकते. 17वा अध्याय
त्रिविधा भवती श्रद्धा दहीनांसा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतिताम शृणु. आता तामसी श्रद्धा असेल तर काय होतं? कर्मशक्ती भरपूर आहे, आणखी एक जातो पुढे, कर्मशक्ती प्रचंड निर्माण होते. पण जर तामसिक श्रद्धा असेल तर तो टेररिस्ट होतो, तो माणूस टेररिस्ट होतो, कर्म करतो पण ते डिस्ट्रक्टिव्ह काइंडचं करतो. जर सात्विक असेल तर अर्थातच प्रॉस्पेरिटी करता घेऊन जातो. आपण तिसरा अक्ष घेऊया, ज्याला आपण संशय म्हटलं, एक श्रद्धा म्हटलं, आणि एक ज्ञान किंवा अज्ञान किंवा इग्नोरन्स, अज्ञश्च अश्रद्धानश्च. तर जिज्ञासामुळे ज्ञान होतं, त्याचा आपण एक घेऊया. त्यात सुद्धाचा एक प्रकार आहे बघा, एक कुतूहल. म्हणजे काही वेळा असा प्रश्न एखादा माणूस विचारतो की हे निलेशजी सांगा की ते आपल्या अश्वत्थाम्याची उंची किती होती? कारण तो मूवी बघून आलेला असतो, कुठेतरी एक मूवी आला असं मी ऐकलं वगैरे, 8 फूट काहीतरी दाखवलं आहे त्याच्यामध्ये वगैरे. मी बघितलं नाही आहे असं. पण प्रश्न असा आहे की ते तू घेऊन करणार काय? तू म्हणजे तुम्हाला असा प्रश्न आला पाहिजे की हे जर मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर काय, त्याचा फायदा काय मला? ते जर नसेल तर करू नका. कुतूहल असतं, आणि कुतूहल जनरली कसं असतं की मी म्हटलं की नाही मला माहिती नाही, तर तो माणूस म्हणतो की नाही जरा तुम्ही महाभारत वाचून मला सांगा, म्हणजे हा काही करणार नाही. हे कुतूहल झालं. जिज्ञासा म्हणजे कसं आहे की तो वाट बघत बसत नाही कोणाची, तो स्वतःच त्याच्यामध्ये कामाला लागतो. सो ही झाली तामसी. हा जो इकडला जो आणि तो वरचं म्हणजे सप्रयोजन. त्याला माहिती आहे की हा जर प्रॉब्लेम मी सोडवला त्याचा फायदा काय होणार त्याच्यामध्ये. म्हणजे त्यातला विवेकबुद्धी अशाने तुम्हाला सांगतोय की कुतूहल असेल तर त्याच्यावर काम करू नका. मला आपला एक क्युरिओसिटी आहे, मला आपण म्हणायचं असू दे तुझी क्युरिओसिटी, त्याला काही अर्थ नाही. संशय, मनाचा संशय नको, पण बुद्धीचा संशय इज वेलकम. श्रद्धा महत्त्वाची आहे, खूप श्रद्धा असावी, पण ती तामसी नसावी. कळलं ना? म्हणजे हा विवेक आहे त्याच्यामध्ये. नुसती श्रद्धा असून उपयोग नाही. बुद्धीचं पण तसंच आहे बाय द वे. मला म्हणजे असं आपण म्हणतो तो फार बुद्धिमान आहे, पण तो फार विचित्र वागतो. अरे सत्वरजतम कुठे येतो? म्हणूनच सांगितलं ना, अधर्म्यम धर्म्यम इति या काय, प्लीज हेल्प मी, अधर्म्यम धर्म्यम इति या समथिंग समथिंग समथिंग, आणि सर्वार्थान विपरीतांश बुद्धीचा पार्थ तामसी. ज्याची बुद्धी तामसी आहे तो बरोबर 180 डिग्री उलटं समजून घेतो सगळं, जे आपण सांगतो त्याच्या बरोबर उलटं. ओके, मग बुद्धी भरपूर असून उपयोग नाही जर तामसी असेल तर. म्हणजे तो त्यातला विवेक आहे, राईट. एकाकडे खूप बुद्धी असून उपयोगीचं नाही. तर हे फलप्राप्ती म्हणजे तुम्ही जर जिज्ञासा जर घेतलीत, आणि त्याचं तुम्ही जिज्ञासा म्हणजे ॲक्टिव्ह, मग नुसती जिज्ञासा अजून चालणार नाही, श्रद्धा पण पाहिजे, म्हणजेच तुम्हाला कर्मशक्ती येईल. मला लोक विचारतात, एक अरुंधती वशिष्ठ म्हणून सांगतो की तुम्हाला काही यश मिळत नव्हतं, 15 वर्ष सतत प्रयत्न करताय, व्हॉट वॉज इट दॅट हेल्ड यू देअर, की अजून तरी सुद्धा प्रयत्न करताय, सगळं वेस्ट होतंय तरी सुद्धा करतायत. म्हटलं श्रद्धा, की व्यासाने लिहिलंय म्हणजे ते खरं असणार. ओके, पण म्हणजे तुम्हाला जिज्ञासा नुसतीच उपयोग नाही, श्रद्धा पण पाहिजे, म्हणजेच तुमचे प्रयत्न होत राहतात. आणि हा जो खालचा जो आहे ना, तो जो म्हटलंय ना, अज्ञश्च अश्रद्ध धानश्च संशयात्मा विनश्यती, तो खालचा कॉर्नर, तिथे विनाश आहे, विनश्यती. आणि त्याच्याबरोबर जो दुसरा वरचा कॉर्नर आहे तो म्हणजे अभ्युदय. तुम्ही मनाचा जर बुद्धीचा संशय असेल, जिज्ञासा असेल, नुसतं कुतूहल नाही, आणि जर सात्विक श्रद्धा असेल तर प्रचंड काही तुम्ही जगाला देऊ शकता. ओके, फास्ट जातो. लोकांना मुक्ती हवी असते, मुक्ती हवी असते, शुद्धी नको असते, म्हणजे त्याच्याकरता कष्ट घ्यावे लागतात. शक्ती हवी असते, भक्ती नको असते, राईट. मग त्यालाच आपण असुर म्हणतो. आणि पुण्यफल हवं असतं पण पुण्य नको असतं, म्हणजे पुण्याकरता प्रयत्न करावे लागतात. ओके, क्विक समरी याची, ते मी समरी स्किप करतो. हाही श्लोक मी काल बोललोय म्हणून त्याच्यात आता जात नाही मी. तैत्तिरीय उपनिषदे मी तुम्हाला शॉर्टली म्हटलं होतं की पटकन एखादा प्रश्न विचारल्यानंतर लगेच त्याचं उत्तर देऊ नका, त्याला म्हणावं बाळ तू विचार कर. म्हणून आता प्रश्नोत्तराचा काळ आपला छोटा झाला तरी चालेल. तुम्ही कोणताही प्रश्न विचारलात तर मी सांगणार तुम्हीच विचार करा, त्याच्यावर तुम्हाला उत्तर मिळेल. पहिल्या दिवशी दाखवली नाही तर प्रश्नोत्तराचा सेशन नसता झाला. ही सगळ्यांना कथा माहिती आहे, तैत्तिरीय उपनिषदामधली आहे. किती जणांना माहिती नाही? माहिती असेल तर मी स्किप करून जातो. भृगु वारुणी विद्या नाही, कायदा माहिती आहे, थोडक्यात जातो की भृगु हा आपला पिता आणि गुरु वरुण याच्याकडे जातो आणि विचारतो की, म्हणजे गुरुजी आणि पिताजी असं आपण म्हणूया, की मला सांगा की ब्रह्म म्हणजे काय आहे. ते एक स्माईल करतात, म्हणतात जा अभ्यास कर, तपश्चर्या कर. आता खूप म्हणजे साधी स्टोरी आहे, अगदी साध्या वाटत उपनिषदाच्या, पण खूप त्यात अर्थ भरलेला असतो. त्यांनी लगेच उत्तर दिलं नाही, पहिली गोष्ट. त्यांना एक मार्ग दिला, तो त्या भृगूने ऐकला.
तो गेला आणि स्वाध्याय आणि तपश्चर्या करायला लागला. खूप त्याने केल्यानंतर तो आला आणि तो म्हणाला, मला हे जे ज्ञान झालं आहे ते असं आहे की अन्नम ब्रह्मेती वेजानात. अन्न म्हणजेच ब्रह्म. गुरुजी, पिताजी बरोबर का? पिताजी, गुरुजी फक्त स्माईल करतात, म्हणतात जा आणखी अभ्यास कर, आणखी तपश्चर्या कर. भृगू परत जातो, अभ्यास करतो, तपश्चर्या करतो, परत येतो, म्हणतो आता मला जे ज्ञान झालं ते असं आहे की प्राणम ब्रह्मेती वेजानात. बरोबर का? आता तुम्हाला माहिती आहे गुरुजी काय करणार. स्माईल, परत जा, अभ्यास कर, तपश्चर्या कर, असं ते होत जातं. तो येतो मनोब्रह्मेती वेजानात, स्माईल, परत जा, तपश्चर्या, अभ्यास, विज्ञान ब्रह्मेती वेजानात, आनंद ब्रह्मेती वेजानात. ह्याच्यातला अनेक अर्थ आहेत. थोडे आपल्या आत्ताच्या विषयाकरता म्हणून अर्थ सांगतो की जी ज्ञानाची प्रोसेस आहे ना ती इटरेटिव्ह आहे. एकदा तुम्ही एक लेक्चर ऐकलं किंवा एक पुस्तक वाचलं, सगळं ज्ञान झालं, बरोबर ज्ञान झालं असं होत नाही. पारायणाचं महत्त्व तेच आहे. तुम्ही जेव्हा ते परत परत जेव्हा करत जाता तेव्हा ते घोटून घोटून केल्यानंतर ते हळूहळू आत्मसात होत राहतं तुम्हाला. एका वेळी ते होत नाही, त्याला काळ लागतो, त्याच्याकरता अभ्यास लागतो, त्याच्याकरता तपस्या लागते, त्याच्याकरता गुरु लागतो, त्याच्याकरता कर्मशक्ती लागते, त्याच्याकरता श्रद्धा लागते आणि त्याच्याकरता संशय लागतो. म्हणून त्याला पहिल्यांदा संशय आला की ब्रह्म विचारावं. नाही तर काही लोकांना वाटतं मला माहिती आहे ब्रह्म, म्हणजे पुढचं काही झालंच नसतं. असं झालं असतं तर. हे त्याचं क्विक रिअलायझेशन झाले. ओके, थोडं स्किप करत जातो. म्हणजे प्रश्न तरी प्रश्नाला जागा ठेवणार आहे. तुम्ही प्रश्न विचारलात की सांगणार स्वाध्याय, तपस्या वगैरे असं सांगायचं. ओके, राईट. हे जे मी आत्ता तुम्हाला वाचून दाखवली ना लिस्ट, आता हीच एक तुम्हाला मजा सांगतो. माझ्याकडे बरीच लोक आहेत. ही जी आत्ता तुम्हाला मी 16ची लिस्ट वाचून दाखवली ना, प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत वगैरे, तर असं लोक म्हणतात की मला माहिती आहे, पुस्तकात आहे, माझ्याकडे पुस्तक आहे. नाही, पुस्तकात असून उपयोग होणार नाही. माझ्याकडे लोक येतात की मला पण तुमच्यासारखं ॲस्ट्रॉनॉमी करायची आहे. मग मी म्हणतो 27 नक्षत्र माहिती आहेत का? हां माहिती आहेत. म्हटलं सांग बघू. अश्विनी, भरणी. नाही माहिती आहेत म्हणजे 27 आहेत हे माहिती आहे. तसं नाही होणार बाबा. इनफॅक्ट तुला नावं माहीत पाहिजे, त्यांचा सिक्वेन्स माहीत पाहिजे, आकाशामध्ये रात्री ओळखता आलं पाहिजे. ओके, आणि डोळे बंद केले तरी लक्षात आलं पाहिजे की श्रवण नक्षत्र इथे असेल तर त्याच्या विरुद्ध 180 डिग्रीचं नक्षत्र कोणतं. हे जर केलं तर तुम्ही जिक्सॉ पझल सोडवू शकाल, क्रॉसवर्ड पझल सोडवू शकाल. आता क्रॉसवर्ड पझल शब्दकोडं सोडवताना तुम्ही किती लोकांनी शब्दकोडं सोडवतात? हां, पण तुम्ही डिक्शनरी घेऊन बसता का शेजारी? नाही बसत. ती डिक्शनरीचा अभ्यास पाहिजे तुमचा. नाही तर अच्छा शब्दकोडं इकडे का, काही मजा येणार नाही त्याच्यामध्ये, तुम्ही नाही सोडवू शकणार ते. असं आहे. सर्जरी करणारा माणूस इमॅजिन करून बघा. त्या सर्जनकडे जाल का तुम्ही? तुमच्यावर सर्जरी करतोय, आता हार्ट त्याचं ओपन करा जरा, बघतो आता काय करायचं. नाही चालणार ना. ओके, ते इंटरनलाइज झालं असलं पाहिजे आणि ते पारायणानं होतं, ते ह्याच्यामुळे होतं. ओके, त्याच्यात सुद्धा नेहमी लक्षात घ्या की जसं आपण म्हणतो आपल्याला जर बाग करायची असेल तर कोणती झाडं लावायची हे कळलं पाहिजे आणि कोणतं वीड आहेत, तण कोणतं आहे ते काढायचं पण कळलं पाहिजे. पण दोन्हीचं ज्ञान पाहिजे. ते वरचे जे आहे ते सगळे चांगल्या गोष्टी आहेत, त्यात संशय चांगल्यामध्ये येतो. हां, कारण हा बुद्धीचा संशय आहे. पण खालच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा शिकणं गरजेचं आहे. कारण समोरचा माणूस जर करत असेल तर मी करतो. तुम्ही ट्विटरवर किती लोक आहेत? ट्विटर कोणीच नाही. अच्छा ठीक आहे, चांगलं, तसेच राहा. ओके, पण आता समजा ट्विटरवर जेव्हा चालतं ना, कोणतरी असं मला प्रश्न विचारलं तर मी त्याला लगेच असं करतो की तो जल्प त्याचा आहे का वितंड आहे. लगेच प्रश्नाचं पटकन उत्तर नाहीच द्यायचं. सॉक्रेटिक मेथड नाव ऐकलंय? प्रश्नाचं उत्तर प्रश्नानं विचारायचं आणि मुद्दाम नाही, म्हणजे आगाऊपणा म्हणून नाही. तुम्ही प्रश्न विचारत गेला की त्या माणसाचं लेवलिंग कळतं कुठे आहे तो माणूस, असं करत. तर जल्प, वितंड, हेत्वाभास, छल हे जाती तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे तुमचा वेळ वेस्ट होत नाही किंवा तुम्हाला शत्रुबोध होतो किंवा तुम्हाला एखाद्याला बोध करायचा आहे, परार्थानुमान, दुसऱ्याला तुम्हाला समजलेली गोष्ट दुसऱ्याला समजवायची आहे, तर तुम्हाला कसे समजवायला पाहिजे किंवा तो कुठे चुकतोय, त्याला का कळत नाही आहे, हे तुम्हाला हे जल्प, वितंड, हेत्वाभास, छल जाती यामुळे कळतं. ओके, सायंटिफिक ॲक्युमेंटची 11 एलिमेंट्स आहेत, त्यात जात नाही. पण हे अगदी समजण्यासारखं आहे. म्हणजे ज्यांना उत्तम कुकिंग येतं त्यांना कळणारच आहे. म्हणजे आता समजा आपण साधं घेऊया, फ्रेंच फ्राईज. किती लोकांना फ्रेंच फ्राईज बनवता येतात? नाही. बटाट्याचे काप वगैरे काहीतरी असं लगेच. अळूवडी पण येत नाही? येते. हां हां, अच्छा, फ्रेंच फ्राईज नाही, अळूवडी नाही, मग आता काय राहिलं काय असं. हां, आता अळूवडी बनवताना आपण काय करतो? पहिल्यांदा अळू आणतो, मग धुवून घेतो, मग ते पुसून घेतो, राईट. मग काय करायचं पुढचं? हां, हे लावायचं, त्याच्यात ते चिंच वगैरे पण लागतं ना, त्या कॅल्शियम ऑक्झलेट काढायला वगैरे, मग त्या घड्या घालायच्या आणि मग ते स्टीम करायच्या, राईट. ह्याच्याऐवजी समजा आपण असं केलं की आधी अळू आणायचं, त्याला ते लावायचं, कुक करायचं आणि नंतर धुवायचं.
नाही चालणार ना. धुणं गरजेचं आहे, पण तो सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. तो आपल्याला इथे सांगतो की सेपरेशन, क्लासिफिकेशन, डिस्टिंक्शन, सिक्वेन्सिंग, असोसिएशन, ही सगळी मी इंग्लिश नावं ठेवली आहेत, ही सगळी संस्कृत नावं आहेत बाय द वे. तुम्ही 6 दर्शनाचा अभ्यास केला तुम्हाला हे सगळं मिळून जाणार. ही सगळी त्याच्यामध्ये कार्याकारण भाव, विज्ञान बुद्धी आपल्या षडदर्शनामध्ये आहे. न्यायदर्शनामध्ये विचार कसा नीट करावा याचं वर्णन आहे. हे तुम्ही एकत्र आणलं की त्याच्यातूनच विवेक येत जातो. ओके. आता हा अविवेकी झालं की नाही, आधी सगळं अळूवड्या तळल्यानंतर पाण्यानं धुतल्या, अविवेक झाला ना तो. पण धुणं गरजेचं आहे, पण तो सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. ओके. हा ईशोपनिषदामधला एक श्लोक आहे. हे कसं होतं आपण म्हणजे अद्वैताचं आपल्याला आता संध्याकाळी आपल्या दुपारी आपल्याला छान प्रवचन ऐकायला मिळेल की अद्वैताचा विचार करताना सुद्धा पण आता प्रातिभासिक सत्ता वगैरे सगळे आपण डिस्कशन करतो. कार एकत्र चालायची म्हणजे ते अद्वैत आहे. सगळं एकमेकाशी नीट काम झालं की एक कार असं ती नीट चालते. पण ती जर दुरुस्त करायची असेल तर टायर्स बाजूला काढून ठेवावे लागतात, इंजिन बाहेर काढावं लागतं. तसं आहे ते व्यूहरश्मीन व्यूह समूह. म्हणजे सकाळी सूर्योदय येतो तो ॲज इफ हा मेटाफोर दिलेला आहे की तो येतो आणि सगळे किरण पसरवतो. दिवसभर त्याच्यात तुम्ही काम करता, म्हणजे कारवर काम केल्यासारखं. तुम्ही किती लोक काम करतात स्वतः कारवर वगैरे किंवा स्कूटरवर, असे सगळे वाल्व्स वगैरे सगळे पसरलेले असतात. पण ते संध्याकाळच्या आपली पत्नी सांगते की सगळं ते आवरा, राईट. ते सगळं परत एकत्र आलं पाहिजे. एकत्र आलं की ते एकसंध काम करतं. जर सनसेट होतो ना तेव्हा व्यूहरश्मीन व्यूह समूह, परत तो सगळे किरण ॲज इफ तो एकत्र घेतो. तो सूर्य तोच आहे, तो एकच आहे, त्याचा प्रकाशही त्याच्यापासून वेगळा नाही. पण कारणाकरता तो वेगळा करावा लागतो, बाजूला करावा लागतो, त्याचं विश्लेषण करावं लागतं आणि परत संश्लेषण म्हणजे आपण एकत्र आणतो. ओके. ओके. मी क्विकली तुम्हाला एक कृष्ण आता ह्या जो सांगितलं त्याच्यामध्ये काही डाऊट्स येतात. ते कृष्णाची बायोग्राफी मी तुम्हाला आणखी काही माहिती मिळेल. कृष्ण आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणून सांगतो की कृष्णाचं लाईफस्पॅन किती. मी थोडंसं बोललो होतो, वेगवेगळी लोक वेगवेगळी सांगतात. मग आता तुम्ही म्हणाल अरे तुम्ही म्हणजे मी असं म्हटलं ना 107 किती म्हणतात म्हणजे भागवत पुराणावर तुमचा विश्वास नाही. कारण भागवत पुराण म्हणतं 125. भागवत पुराणावर विश्वास असून सुद्धा तुम्ही सांगू शकता. आता आपल्याकडे युगावर परत जाणार नाही, नाही तर समर्थ रामदास स्वामींच्या आपल्या दासबोधामध्ये सुद्धा त्यांनी जो युगाकरता जो विचार जो वापरलेला आहे तो त्यांच्यावेळी तो योग्य होता. म्हणून शंकराचार्यांनी काय म्हटलंय माहिती आहे का, सत्यानृते द्वे मिथुनी कृत्य वर्तते लोकयात्रा. आपली जी लोकयात्रा आहे ही कशातून चालते, सत्य आणि अनृताच्या मिश्रणातून चालते. अनृत म्हणजे मुद्दाम खोटं बोललेलं नव्हे, त्यावेळी जे असलेलं वास्तविक असलेलं सत्य. आता तुम्हाला हे माहिती आहे का ते काय ब्रेडला काय लावतात ते मार्जरीन, आता ते गेलं. पण 30 वर्ष पूर्ण मार्जरीन या इंडस्ट्रीनं जगातल्या लोकांचं स्वास्थ्य बिघडवून टाकलं. तूप खाऊ नका, मार्जरीन खा, बारीक वाल वगैरे सांगितलं आणि अत्यंत डेंजरस असं सांगितलं. पण 30-60 वर्ष त्यांनी हे सगळं केलं. ते पण त्यावेळी तुम्ही कुणाला जर सांगितलं तूप खातो, अरे काय करतोस मार्जरीन वापर. सत्यानृते द्वे मिथुनी कृत्य वर्तते लोकयात्रा. तर तसं होतं. पण कृष्णाच लाईफस्पॅनवर आपण परत येऊ, मी युगावर जात नाही. तर तुम्ही जर पुराणामध्ये वापरलं भागवत पुराण तर 125 वर्ष सांगतं. स्वच्छ श्लोक आहे. 125 वर्ष भगवान कृष्णाचं लाईफ होतं. तुम्ही जर छांदोग्य उपनिषद घेतलं तर त्याच्यामध्ये 116 असं होतं. ज्यांना ब्रह्मर्षी पद्माकर विष्णुवर्तकांचं नाव माहिती आहे, वाचलं असतील पुस्तकं, त्यांनी 101 वगैरे असं काढलं. ओके. नंतर 106 वगैरे असं जातं, असं करून येतं. 106, 107, 108 धरूया. ओके. हे काढलेलं शेवटचं आहे ते मी काढलेलं समजा धरूया. आता हे जर तुम्ही ॲस्ट्रॉनॉमी एव्हिडन्स घेतलात, कृष्णाचा जन्म केव्हा झाला, त्याने कंसाला केव्हा मारलं, महाभारत युद्ध केव्हा झालं, कृष्णाचं निर्वाण केव्हा झालं, त्याचा पुरावा काय मिळतो द्वारकेचा, हे जर सगळा तुम्ही जर घेतलात तर ते हरिवंशाचे 5 पुरावे, महाभारताचे 300 जेनेटिक एव्हिडन्स, हे सगळं जर तुम्ही घेत गेलात तर तुम्हाला कृष्णाचं बरोबर वय काढता येतं. म्हणजे विवेकबुद्धी अशा करता सांगतोय की 125 पासून दूर जायची सुद्धा तुम्हाला हिंमत पाहिजे ना. भागवत पुराणात लिहून ठेवलेलं आहे ते. भागवत पुराणात स्पष्ट लिहून ठेवलं आहे, काही कन्फ्युजन नाही 125चं. तरी सुद्धा तिथून दूर जायचं आहे. कशामुळे दूर जायचं. ओके. सो कृष्णा लाईफस्पॅन 125 वर्ष आहे का, तर हा भागवतातला श्लोक आहे. मी थोडं फास्ट जातो, आपण थोडासा वेळ आपण ठेवूया. आता हे जर केलं तर काय प्रॉब्लेम होतो, म्हणजे मी 125 का बरोबर नाही असं मला वाटलं. म्हणजे भागवत पुराणात तसं लिहिलेलं आहे, पण महाभारतात पण आपल्याकडे वर्णन आहेत. जर तुम्ही भागवत पुराणातलं 125 घेतलात आणि त्याच्या आधी 36 वर्ष मागे गेलात तर महाभारत युद्धाच्या वेळी कृष्णाचं वय 89 होतं. तुम्ही ऐकलं पण असेल कृष्णाचं वय 89 वगैरे युद्धाच्या वेळी. मग तसं झालं तर तुम्ही, आणि म्हणजे अर्जुनाचंही तेच होतं, आणि द्रोणाचार्यांचं वय 85 असं दिलेलं आहे महाभारतामध्ये. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे शक्य नाही. म्हणजे कुठेतरी काहीतरी गडबड आहे असं तुम्हाला एक संशय येतो.
ओके. तो बुद्धीचा संशय बनवायचा, म्हणजे पुढे जाऊन जिज्ञासा करून त्याच्यावर संशोधन करायचं. आता काही लोकांनी म्हणून प्रयत्न केला, त्यांनाही 125 पटलं नाही. या कारणामुळे असेल की आपल्याला माहिती नाही. तर तुम्ही जर छांदोग्य उपनिषदामध्ये गेलात तर ते वेगवेगळे जे छंद आहेत ना त्यांच्या मात्रा त्यांनी ॲड केलेल्या आहेत. 24, 44 गायत्री छंद, त्रिष्टुप, जगती आणि असं करून 116. आणि शेवटी तो घोर अंगिरस हा देवकीनंदन पुत्र म्हणजे कोण? कृष्ण. त्याचा गुरु तो त्याला सांगतो की असं हे सगळं अभ्यास कर वेदाचा आणि 116 वर्ष जग, असं त्याच्यामध्ये ते केलेलं आहे. 116 म्हणजे थोडंसं मेटाफोरिकल केलेलं आहे की या सगळ्यांचा अभ्यास कर. मग कोणी म्हणाले की तो भगवान कृष्णांचं जे त्यावेळेचा म्हणजे युगातलं जे आयुष्य होतं ते 116 असेल, म्हणून असं ते घोर अंगिरसानं लिहिलं असेल. एवढाच हा रेफरन्स. त्यांनी 116 काढलं. म्हटलं ठीक आहे, तेही असू शकेल. मग त्याच्यामुळे आपण कॅल्क्युलेशन करून बघू शकतो. मग वर्तकांनी काढलेलं 100. आता वर्तक हे माझे गुरु आहेत, पण मी ते जेव्हा करायला बघितलं म्हटलं काही गोष्टी जमत नाही आहेत त्यांच्या. लक्षात येतं आहे का की ते बरोबर आहे मी ते असं करून. आता मी तुम्हाला एक कथा सांगतो आणि त्याच्यात थांबवतो. त्याच्यानंतर असं करत गेलं आपण तर तुमच्या लक्षात येतं असं एक वर्णन आहे की हे तर तुम्हाला मी काल सांगितलं, फास्ट जातो. अर्जुन आणि कृष्ण एकाच वयाचे होते वगैरे. आणि त्याच्याकडे जे गांडीव धनुष्य होतं ना, ते महाभारतामध्ये रेफरन्स येतो की ते अर्जुन म्हणतोय की माझ्याकडे हे 65 वर्ष आहे. पण तो केव्हा म्हणतो माहिती आहे का? गोग्रहणाच्या वेळी उत्तराला घेऊन जातोय ना, तेव्हा तो म्हणतो माझ्याकडे 65 वर्षाचं आहे. पण तसं जर समजलं, तसं जर आपण अगदी लिटरली घेतलं तर अर्जुनाचं वय फार विचित्र येतं. म्हणजे त्याच्याकडे 65 वर्ष, तेव्हा त्याला ते केव्हा मिळालं होतं गांडीव? कुणाला माहिती आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगलं झालं मी 500 रुपये ऑफर नाही केले. खांडवनामध्ये. अगदी बरोबर. आता जेव्हा खांडवन जेव्हा ते झालं तेव्हा तो साधारण आपल्याला एक्झॅक्ट माहिती आहे, तो साधारण 43 वर्षाचा होता खांडवन जेव्हा झालेलं आहे तेव्हा. आणि मग तिथून 65 म्हणजे किती? तो ओल्ड झाला ना खूप. गोग्रहणाच्या वेळी म्हणजे तसं होऊ शकत नाही. ते काहीतरी वेगळं आहे. त्याचे परत विवेकबुद्धी पाहिजे तुम्हाला. त्याचं मी तुम्हाला सांगतो. तो जेव्हा निघतो तेव्हा खांडवनाच्या वेळी त्याला मिळालं. अगदी बरोबर. आणि तो ते सोडतो केव्हा माहिती आहे का? टाकतो केव्हा माहिती आहे का? स्वर्गारोहण पर्वाच्या वेळी. तो म्हणतो ह्याचं काम झालं आणि एका तो तळ्यामध्ये टाकतो. आता ही 65 वर्ष व्हायला पाहिजेत. हे कसं आहे माहिती आहे का? आता समजा मी केमिकल इंजिनियर आहे, माझं आत्ता वय 56 आहे. तर मी असं कोणतरी केमिकल इंजिनिअरिंगशी माझ्यावर जो वादावादी करायला लागला, आता योगेश भावांनी सकाळी सांगितलं ना, आपला अहंकार पटकन येतो वर. आधी नम्रता लीनता असते, पण चॅलेंज केलं का आपल्याला हे झालं की लगेच आपल्या इथे लीनता जाते. कोणतरी मला काहीतरी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये माझ्याशी आर्ग्यू करायला लागला, तर मी म्हणतो तू काय बोलतोयस? आता कोणतरी यंग माणूस याच्यासारखा असेल, आत्ताच केमिकल इंजिनियर झाला, काय सांगतोयस तू? 56 वर्ष केमिकल इंजिनियर आहे. कळलं? असं म्हणेन ना. पण खरा मी 56 आहे का? नाही. मी 20-21ला झालो असेल केमिकल इंजिनियर, पण आपण बोलताना म्हणतो ना 60 वर्षाचा माणूस रिटायर झालेला शिक्षक असेल तो म्हणतो 60 वर्ष शिक्षकी केले. ही जशी बोलीभाषा आहे ना, तसं जर तुम्ही 65चा अर्थ घेतलात तर तुम्हाला सगळे प्रश्न सुटतात. लक्षात आलं का गोष्ट? तेव्हापासून जर तुम्ही 65 घेतलात तर सगळे प्रश्न त्याचे सुटत जातात. अर्जुन जेव्हा 65 होता तेव्हा त्याने किती घेतलं असं, पण जर 65 वर्ष आपल्याला पाहिजे तर हे काही गणित जमत नाही त्याच्यामध्ये असं. पण तेच जर तुम्ही सगळे पुरावे घेतलेत, सेन्सिटिव्हिटी अनालिसिस, मी तर वेळ घालवत नाही. तुम्हाला वाटले असेल तर मी स्लाईड्स या मुग्धाताईंकडे पाठवू शकेन, कुणाला इंटरेस्ट असला तर तुम्ही त्याच्यावर ध्यान, धारणा, समाधी करू शकता. ओके. तर 116 का चुकीचं हे त्याच्याकरता केलेलं आहे. 101 का चुकीचं म्हणजे हे दाखवलेलं आहे. आणि मग 106, 107, 108 वर्ष का येतं त्याचे पुरावे मी थोडे फास्ट जातो. ओके. ते तुम्ही जर केलं तर तुम्हाला तसं ते दाखवता येतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे अगदी बरोबर गोष्टी काढता येतात. कृष्णाचा जन्म केव्हा झाला, खांडवन केव्हा जाळलं, द्रौपदी स्वयंवर केव्हा झालं, सगळ्या गोष्टी राईट ऑन द मनी तुम्हाला काढता येतात. म्हणजे ते एक जर तुम्ही ॲडजस्टमेंट केलीत आणि एक जर तुम्ही ठरवलं की भागवत पुराणाचं 125 जमत नाही, सोडून देऊया, आता बाजूला ठेवूया, तर सगळ्या गोष्टी जमतात. पण 125ला धरून राहिलात, जसं 4,32,000ला धरून राहिलात तर तुम्हाला रामायण, महाभारत, टाईम काही कळणार नाही. आपल्याकडे वेळ नाही म्हणून जात नाही. रामायणामध्ये असे पुरावे आहेत की ते दाखवू शकतं की रामायण 17,000 वर्षाच्या आधी होऊ शकत नाही. असे वाल्मिकी रामायणामध्ये पुरावे आहेत, अनेक पुरावे आहेत. 60,000 वर्षाच्या आधी कधी होऊ शकत नाही, 1,50,000 वर्षाच्या आधी होऊ शकत नाही, 28,000 वर्षाच्या आधी कधी होऊ शकत नाही, असे सगळे पुरावे रामायणामध्ये आहेत, वाल्मिकी रामायणात पुरावे आहेत. त्यामुळे अजूनही तुम्ही धरून बसला असाल की मिलियन वर्ष मला पाहिजेतच, तर ते दुसरं रामायण शोधावं लागेल, वाल्मिकी रामायण नाही. ओके. आपण इथे थांबूया.
हे कसं काढलं नुसते चित्र बघत जा. मी तुम्हाला मुग्धाताईंकडे पाठवणारच आहे. मुग्धाताई तुम्ही फोटो घ्यायची गरज नाही, मी तुम्हालाच पाठवणार सगळे स्लाईड्स. ओके. बाय दी वे त्याच्यावरून एक सांगतो, शेवटचा मुद्दा सांगतो, 2 मुद्दे सांगतो. समजा कोणी स्लाईड तुम्हाला दाखवत असेल आणि मग नंतर तुम्ही त्यांना विचारता की जरा मला स्लाईड बघायला मिळतील का, कारण बरेच लोक फोटो घेतात आणि तो माणूस म्हणला नाही स्लाईड नाही देऊ शकत, तर तुम्ही खात्रीनं समजा की ह्या माणसानं काही ओरिजिनल केलेलं नाही. कळलं का? आपल्याकडे जे ज्ञान आहे ते देण्याकरताच आहे ना. मी तर लोकांना सांगतो पहिल्या पेजवर जा, तिथे निलेश ओक लिहिलेले, तिथे तुमचं नाव टाका आणि सगळीकडे जाऊन लेक्चर द्यायला सुरुवात करा. तेच तर आपल्याला करायचं आहे. ओके. हे कृष्णाचा जन्म कसा झाला त्याच्यात वेळ आता आहे आपल्याकडे वेळ, पण थोडा प्रश्नोत्तराकरता ठेवतो 10 मिनटं तरी, आणि नंतर खर्डीकर सरांना तुम्हाला आणखी वेळ पाहिजे का? 15पेक्षा जास्त नाही? ठीक आहे. ओके. ओके. आणि आता मी जे 107 काढलं ना, त्यानंतर तुम्हाला काल मी सांगितलं ते शास्त्री म्हणून ऑस्ट्रेलियात त्यांनी मला लिहिलं आणि सांगितलं की आपल्या मध्वाचार्यांनी सुद्धा तेच वर्ष काढलेलं आहे. सप्तमाब्दम शतोत्तरम. म्हणजे माझा किती आनंद झाला असेल. आपल्या 11व्या अध्यायामध्ये आपण म्हणतो ना की आप्तप्रमाण, आत्मप्रमाण, आप्तप्रमाण, शास्त्रप्रमाण. जे विश्वरूप दर्शन झालं त्याचं जर बघायचं असेल तर भगवद्गीतेचा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन, त्याच्यामध्ये काय म्हणायचं, श्लोक नंबर 4, श्लोक नंबर 9 आणि श्लोक नंबर 47. आप्तप्रमाण, आत्मप्रमाण, शास्त्रप्रमाण हे तिन्ही प्रमाण तुम्हाला तिथे मिळून जातात. 4, 9 आणि 47. तुम्ही मुद्दाम श्लोक बघा त्याचे काय. योगानं ते दाखवलं आहे, कृष्णानं योगानं ते दाखवलं आहे, योगानं दाखवलं आहे. इनफॅक्ट कृष्णाचा मोठा लेसन काय माहिती आहे का, कृष्णानं भगवद्गीता सांगितली, युद्ध झालं, त्यानंतर अश्वमेध झालं, भीष्माचार्य गेले, सगळं झालेलं आहे. आणि मग आता कृष्ण द्वारकेला निघाला, तर अर्जुनाला इतकी त्याची अटॅचमेंट झालेली आहे, तो म्हणतो नको जाऊ, जरा सांग. तो काहीतरी एक कारण काढतो. लहान मुलं कशी म्हणतात आईला जाऊ नको, जरा मला एक गोष्ट सांग आणि मगच असं वगैरे करतात ना. तो अर्जुन म्हणतो की अरे त्या युद्धाच्या वेळी ती भगवद्गीता फार घाई होती, ते मला तेव्हा कळली आणि मी युद्ध वगैरे केलं, पण आता ते जरा तेव्हा ती घाई होती, आता जरा मला तू शांतपणे जरा परत सांग बघू. कृष्ण काय म्हणतो हे आपल्या सगळ्यांना लक्षात घेण्यासारखं आहे. काय म्हणतो कृष्ण माहिती आहे का, तो म्हणतो की त्यावेळी मी योगारूढ होतो, त्यावेळी मी जे सांगितलं ते मला सुद्धा आत्ता सांगता येणार नाही. म्हणजे कृष्णाला काही अशक्य नाही आहे, पण तो म्हणतो ते मला आत्ता असं सांगता येणार नाही, पण आत्ता जे मला काही आठवतंय ते मी तुला सांगतो. त्याला अनुगीता म्हणतात. आणि त्या अनुगीतेमधला एक मुख्य बरेच भाग आहेत, पण त्याच्यामध्ये तपोबलम ही साधनम, तपोबलम ही केवलम. सगळं जे काही प्राप्त झालेलं आहे हे परिश्रमानं, तपश्चर्येनंच प्राप्त झालेलं आहे. व्यासदेव पण तेच सांगतात, महाभारतातच सांगतात. हे सगळं जे आपल्याला ज्ञान मिळालं आहे, टेक्नॉलॉजी, सायन्स मिळाली आहे ना, ही सगळी सांख्यामुळे मिळालेली आहे, ॲनालिसिसमुळे मिळालेली आहे, हे ते सांगतात. त्याच्यामध्ये कृष्णाचा ग्रेटनेस बघा ना. म्हणजे योगेश भाऊ सांगत होते लीनता, कृष्णाची लीनता बघा. तो म्हणतो आता मला नाही सांगता येणार. खरं कृष्णाला काहीच इम्पॉसिबल नाही आहे. तो म्हणतो मी त्यावेळी योगारूढ होतो, म्हणजे आत्ताच्या भाषेत तरुण मुलांना समजायला म्हणजे आय वॉज इन द झोन. ते परत तसं करता येईल असं नाही, अशा अर्थानं. ओके. ठीक आहे. हे सगळे जर तुम्ही श्लोक असे घेतलेत, हे जर पुरावे फक्त दाखवतो, बोलत नाही त्याच्यावर, तर त्याच्यावरून तुम्हाला ते 107 येतं असं मी दाखवून दिलं. एक श्लोक म्हणून सांगतो की आता आपण अवताराबद्दल अशी कधी कंप्लेंट होते की तुम्ही अवताराबद्दल बोलताना अगदीच तो माणूस असल्यासारखं बोलता. अरे आपली काय कथा. तिथं भागवतामध्ये असा श्लोक आहे खालचा जो तुम्ही वाचलात तर, तो म्हणे ह्या यदूंचं किती दुर्भाग्य, त्यांच्या मध्यभागी कृष्ण होता, पण ह्या मूर्ख लोकांना काय तो ग्रेट माणूस होता कळलं नाही. त्यांच्यामध्ये होता त्यांना कळला नाही. आपण तर आता 7500 वर्षानंतर समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. ओके. ठीक आहे. हे ॲस्ट्रॉनॉमीचे पुरावे आहेत. ओके. आपण कुठेतरी थांबूया. ओके, इथं थांबूया. नमस्कार, धन्यवाद. तुम्ही टाईमचं सांगा कसं असेल तर. 11:25 पर्यंत घ्या. हां, 11:25 पर्यंत आपण प्रश्न घेऊ शकतो. हां, नंतर आपल्या खर्डीकरांचं त्याच्यानंतरच वेळ आहे ना आपल्याकडे. हां, नाही तर आत्ताच त्यांना आपण सुरू करू. नाही ठीक आहे, किंवा आधी सरांना बोलू देता का? चालेल. कसं आहे सर, तुमचा काय प्रेफरन्स? कुठे गेले? येत आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपण प्रश्न घेऊ. ते आले. कुणाचा? भगवान रामचंद्रांचा लाईफ स्पॅन काय होता? आता माझा प्रश्न सांगायचं झालं तर मी म्हणेन कुतूहलाच्या जिज्ञासेमध्ये रूपांतर करा असं म्हणेन. मला मर्यादित जे माहिती आहे सांगतो. भगवान रामाचा जन्म बरोबर सांगता येतो. म्हणजे 29 नोव्हेंबर 12,240 BC, चैत्र शुक्ल नवमी, अर्थातच सगळ्यांना माहिती आहे. पण
त्यांनी जे म्हणजे शरयूमध्ये ते गेले, म्हणजे काय म्हणूया, शब्द मला योग्य सांगा, जलसमाधी घेतली, त्याचा एक्झॅक्ट टाईम आपल्याला कुठेच म्हणजे त्याचा पुरावा मला तरी माहिती नाही आहे, म्हणजे मी येत नाही म्हणतोय ते मला माहिती नाही, पण तो जो मिळाला तर आपल्याला त्याचं काढता येईल. एक असं दुसरं वाक्यसुद्धा येतं की भगवान राम अयोध्येला परत आल्यानंतर त्यांनी 11,000 वर्ष राज्य केलं. आता काय करायचं, 11,000 वर्ष राज्य आता काय करायचं असं होतं. तिथे सुद्धा आपल्याकडे सबस्टिट्यूट फॉर्म्युला देऊन ठेवलेले आहेत. एक फॉर्म्युला असा आहे आपल्या शास्त्रामध्ये, सगळ्या प्रचंड आचार्यांनी इतकं सुंदर लिहून ठेवलेलं आहे त्याच्यावर, अहोरात्र संवत्सरः. एका पर्टिक्युलर कॉन्टेक्स्टमध्ये एक दिवस म्हणजे एक वर्ष, किंवा काही कॉन्टेक्स्टमध्ये एक वर्ष म्हणजे एक दिवस असं वापरता येतं, आणि त्या सगळ्या लोकांना माहीत होतं. तर अहोरात्र संवत्सर हा फॉर्म्युला आपण वापरला की एक वर्ष म्हणजे एका दिवसासमान, तर 11,000 डिवायडेड बाय 365 केलं तर साधारण 31 वर्षे येतात. ओके. आणि भगवान राम जेव्हा त्यांचं म्हणजे ते वनवासात गेले तेव्हा ते 17-18 वर्षाचे होते असं काढता येतं. तिथून 14 वर्ष ॲड केली, त्याच्यानंतर 31 वर्ष, तर 62-63 असं आयुष्य येतं त्यांचं, ते जर खरं असेल तर. खर्डीकर सर, असं हे आम्ही प्रश्नोत्तरामध्ये आलेलो आहोत. तुम्हाला म्हणजे आपल्याला वेळ असेल तर आणखी प्रश्न घेऊ, पण मी आत्ता थांबू शकतो. तुम्ही आत्ता बोलायचे तुम्ही, आणि मी तुम्ही आत्ता बोला, आणि मग वेळ असेल तर प्रश्न घेऊ आपण, नाही तर पुढच्या प्रोग्रामला जाऊ. या तुम्ही. अच्छा, मग तुम्ही कसे बोलणार म्हणजे? बरोबर. मी आदरणीय प्रदीप खर्डेकर सरांना विनंती करते की त्यांनी ओक सरांची माहिती द्यावी की ते या क्षेत्रात का बरं आले, आणि त्यांचे हे टीचर असल्यामुळे त्यांना आपल्याला खूप छान ऐकायला आवडणार आहे गमती जमती. आदरणीय सर प्लीज या. उपस्थित सन्माननीय साधक निलेशजी, समर्थ सेवा मंडळाचा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचा तसा काही माझा फारसा परिचय नाही. पहिल्यांदा मी माझ्याबद्दल थोडंसं सांगतो की मी प्रदीप खर्डेकर, माझं मूळ गाव पंढरपूर. पांडुरंगाच्या कृपेने जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही मला मिळाली. पंढरपूर जिथं असं क्वचित घडतं, कर्मभूमी वेगळी असते. साधारण 1900, आता मी जे बोलणार आहे बरंचसं ते निलेशजींबद्दल बोलणार आहे. मी एक भाग्यवान व्यक्ती अशी आहे की माझ्यासमोर बसलेलं जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे त्यांना मी बालपणापासून बघत आलो आहे. साधारण 1981-82चा काळ असेल, बरोबर, 82. चिपळूणच्या पुढे 15 किलोमीटर अंतरावरती रामपूर म्हणून गाव आहे. त्या रामपूरच्या मिलिंद हायस्कूलमध्ये सरांचं शिक्षण झालं. खरं तर मी पंढरपूरचा, माझा चिपळूणचा काही संबंध नाही. माझं MA इंग्लिश कंप्लीट झालं पुणे विद्यापीठात, आणि मग मी सहज त्यांच्याच कॉलेजमध्ये या ठिकाणी मी लेक्चरर म्हणून जॉईन झालो. ते हायस्कूल अटॅच ज्युनियर कॉलेज होतं. माझ्यामध्ये सर 9वी-10वीला काहीतरी 8वी-9वी-10वीचा जो पिरियड असावा त्यांचा. मी 2 वर्ष तिथे होतो, आणि माझं शिकवणं 11वी-12वीला असायचं, पण त्यांचा माझा नेहमी संपर्क या अर्थाने यायचा की आम्ही 3-4 शिक्षक सरांची आम्ही निवड नेहमी कशासाठी केलेली असायची. ॲकॅडमिक्समध्ये तर ते 100% फर्स्ट नंबर त्यांचा होता, की वक्तृत्व स्पर्धांच्या बाबतीत आमची बरीचशी तयारी व्हायची. आम्ही 3-4 शिक्षक काहीतरी असं तयार करायचो, सगळं त्यांना सांगायचो, ते स्वतःच ते फ्रेम करायचे सगळं. आणि त्याला म्हणलं की ओ निलेशजी, उद्या आम्हाला तुझी तयारी दाखव. उद्या कशा? 15-20 मिनिटांनी मी चहाचा वगैरे घेऊन आलो की जसं आहे तसं सेम एक पाठीच. एक पाठी म्हणजे अशा अर्थानं की उलट. आणि जेवढ्या ज्या वेळेला आम्ही माझ्यावर 2-3 आपण जाऊन पण आलो दुसऱ्या स्कूल्सना वगैरे, म्हणजे मेडल मिळालं नाही असं एकही स्पर्धा राहिली नाही त्यावेळेला.
दुसरा एक प्रसंग असा आला की सर ज्या रामपूर हायस्कूलमध्ये शिकत होते 1982ला मी गेलो. मी सांगेन तुम्हाला स्टोरी सांगताना तरी तुम्ही निलेश म्हणा. बरं ठीक आहे. तर झालं काय की तिथली मी परिस्थिती बघितली सर. तिथं कोकणामध्ये असे वाड्या वस्त्या खूप आहेत. माझ्या मते सर चालत या ठिकाणी, निलेश चालत या ठिकाणी शाळेत यायचे. काय काय वेळा तर असं व्हायचं की इतका पाऊस पडलेला असाय की संध्याकाळी 4 वाजता बस यायचीच नाही. 10 किलोमीटर चालत जायचं, घर 10 किलोमीटर लांब, परत यायचं. एवढा स्ट्रगल. आई वडील दोघे प्राथमिक शिक्षक. खरं म्हणायचं असेल की ओकबाईंचं मोठं योगदान त्यामध्ये आहे. आम्ही त्यांना, त्यांच्या आईना ओकबाई म्हणतो. अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व, वाचनाची प्रचंड आवड. आणि हे सगळं बघत असताना ते ज्या घरात राहत होते ते घर आम्ही पाहिलं सगळं. म्हणजे जात होतो, नेहमीच जात होतो. इलेक्ट्रिसिटी कुठेही नव्हती. म्हणजे अशा, ज्याला आपण असं म्हणतो की सर्व विपरीत परिस्थिती असताना या ठिकाणी त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुन्हा असा योग आला की माझे या ठिकाणी सासरवाडी, त्या रामपूरपासून 10 किलोमीटरला उडगुळे म्हणून गाव आहे, त्यांचे आणि यांचे फॅमिली रिलेशन भयंकर होते. त्यामुळं सतत संपर्क माझा राहिला. 84ला माझं लग्न झालं आणि मी प्रायव्हेट कोचिंग क्लास सुरू करण्यासाठी पंढरपूरला आलो. तिथंच सुरू केलं. माझ्याबरोबर म्हणजे कवठेकर सर म्हणून शिक्षक आहेत, ते कॉमर्सचे घेतात. मी इंग्लिश विषय शिकवायचो. मी आता 60 नंतर व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. तर नंतरही ते माझ्यामध्ये 4-5 वेळा पंढरपूरला आले. म्हणजे 2000-2001पर्यंत सारखं त्यांचं माझं येणं होतं. वेगवेगळे रिसर्च. वैशिष्ट्य एक असं होतं मला दिसलं की एखादी एक्झाम झाली, 15 दिवस रिकामे आहेत, 8 दिवस रिकामे आहेत, काहीतरी एखादा विषय घ्यायचा आणि तो पूर्ण करून कुठल्या तर निष्कर्षाप्रत यायचं. कधी कधी बोलण्यातनं ते जाणवायचं. म्हणजे 10वीची एक्झाम पूर्ण झाली, 11-12 सायन्स झाल्यानंतर माझी एकदा गाठ पडली त्यांची, ती झालं. ते काय करतोस निलेश? काय नाही, UDCTला प्रवेश घेतला, बॉम्बेला केमिकल इंजिनिअरिंगला. म्हणजे UDCT त्या काळात, UDCTच्या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळणं इतकं दूर, आणि तो सुद्धा एका अशा पूर्ण एज्युकेशनली बॅकवर्ड एरियामधून आलेलं आहे हे व्यक्तिमत्व. आणि आज मी असं पाहतो, मी काय झालं, हे सगळे पॉडकास्ट वगैरे बघायला लागलो, सगळं बघायला. मध्यंतरी काल 2 दिवसापूर्वी तांबे सर पण आले होते, ते आमचे मित्रच होते. मी म्हणलं निलेश तसा आहे, असा आहे निलेशचे, ह्याचा कार्यक्रम आहे निलेश सरांचा. हो म्हणाल, त्यांना जरा काम होतं ते, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मग त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणलं मी त्यासाठी खास चाललो आहे. म्हणलं किंवा खरंच या ठिकाणी हे कौतुक म्हणण्यापेक्षा मला ते खूप आश्चर्य वाटायला लागलं की इतकी मोठी भरारी खरंच हे ईश्वरी काम आहे. मी नेहमी असं म्हणतो की सम पीपल आर चोजन बाय गॉड. काही माणसांची निवड परमेश्वरच करतो. म्हणजे काही काळाला मला ह्यांचं हे सगळं आत्ता बघितल्यानंतर, ते एकपाठी आहे, त्यांचं असणारी बुद्धिमत्ता, सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला भगवान श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले होते. आणि किती 64 कला का काय ज्या शिकायच्या होत्या, कित्येक दिवस लागायचे. हे त्यांचं 64 दिवसातच पूर्ण झालं सगळं. म्हणजे व्हॉट नेक्स्ट अशी परिस्थिती सरांची. आणि मी काल मुद्दाम एकही प्रश्न त्यांना विचारला नाही. माझ्या मनात खूप प्रश्न होते, पण म्हणलं लेट मी लिसन व्हॉट ही इज सेईंग. तर मी बघितलं कालची जी त्यांनी डेट काढली, तिथनं मी थक्कच झालो. मी म्हणलं तर त्याला आर्ग्युमेंटच नाही आहे. कारण काय आहे सर, रिसर्च पेपर तयार करायचा, तो सबमिट करायचा. आज मला सांगा ते काय म्हणले की मी माझ्या रिसर्च स्वतःच क्रिटिक आहे. हे जे काही या ठिकाणी ज्याला आपण आता विवेके शोधिले पाहिजे, आता तोच विषय आपला आता, तर ते जे आहे हे येतं कुठून? मला त्या ह्याच्यामध्ये असं वाटतं की कदाचित प्रभू रामचंद्रांचीच इच्छा असावी आता कलियुगातल्या सगळ्या लोकांना सांगावं नेमकं मी कधी आलो, आणि म्हणून त्यांच्या तोंडातून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र बोलतात. मी हे इट्स नॉट एक्झॅगरेशन, ही अतिशयोक्ती म्हणत. कारण मी खरं सांगा, आय एम द सोल विटनेस ऑफ हिज लाईफ जर्नी. त्यांचा लाईफ जर्नी मी जवळून बघितलाय.
मी त्यांचा ॲज अ टीचर आहे म्हणून बोलतो, ॲज अ फ्रेंड म्हणून बोलतो. मी तर आता म्हणतो फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड सगळेच. पण इतकं म्हणजे खरंच अतर्क्य आहे सगळं. आणि मी नेहमी एक या निष्कर्षावर येतो, जिथं सगळं अतर्क्य असतं ना, तो ईश्वर असतो. तो ईश्वर असतो. आणि मला याचा खूप आनंद आहे की खरोखर या ठिकाणी आमच्या शैक्षणिक जीवनामध्ये, कारकिर्दीमध्ये अशी काही मुलं, म्हणजे व्हॉट इज द बेस्ट रिवॉर्ड फॉर अ टीचर, अशी एक इंग्लिशमध्ये कविता होती. म्हणजे एखाद्या शिक्षकांना या ठिकाणी अशा एखाद्या आपल्या मी असं म्हणणार नाही की मी त्यांना फार वर्ष काही शिकवलं आहे वगैरे, पण मला जे सगळं जवळून पाहता आलं, म्हणजे ॲज अ टीचर, ॲज अ फॅमिली मेंबर. आजही मी कोकणामध्ये गेलो की 2-3 वर्षातून एकदा मला ओकबाईंची आठवण येते. मी आणि माझे मिसेस मिळून आम्ही त्यांच्या आईना भेटायला जातो. मी हे सगळं जवळून पाहिलेलं आहे. मला हा सगळा चमत्कार वाटतो. हा एक मला असं वाटतं की ते जे काही करतायत त्याला ईश्वरी पाठबळ आहे, लक्षात घ्या. त्याशिवाय हे शक्य नाही. कारण आज मी त्यांचा हेक्टिक शेड्यूल ऐकतोय सगळं. इतकं आज मला सांगा की त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या 1-1 लाख कॉपीज आज सोल्ड आउट होत आहेत. कुठंतरी काहीतरी दखल घेतली जाते, आणि ही दखल घेत असताना व्हॉट ही इज डुईंग एव्हरीथिंग राईट नाव. हे सगळं मला या ठिकाणी जाणवलं. म्हणून मी येतानाच या ठिकाणी असं मनात विचार करून आलो होतो की म्हटलं संयोजकाने परवानगी दिली तर म्हटलं मी त्यांचा खूप या ठिकाणी म्हणजे कृतज्ञता व्यक्त करेन की मला 1-2 शब्द निलेश सरांबद्दल बोलता यावं. आणि काय सगळ्यात सांगतो तुम्हाला की बेसिकली कसं असतं की एखाद्या मुलाची झेप कुठे असू शकते हे आपण पालक, शिक्षक किंवा समाजातील एक या ठिकाणी काय म्हणतो अशा सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. पण हे सगळं निलेश सरांचं बघितल्यानंतर मला तर पूर्ण या ठिकाणी म्हणजे मी तर नेहमी असं म्हणतो की त्यांच्या ठिकाणी मी ईश्वर प्रभू रामचंद्रच पाहतो. कारण हे शक्यच नाही. म्हणजे अशक्य गोष्टीतल्या ज्या गोष्टी मला सांगा 2 मिनटं आहे का, त्यांचे रिसर्च पेपर काढा. त्यांनी या ठिकाणी जे आता संस्कृत किती श्लोक मुखोद्गत आहेत मला सांगा तुम्ही. काल मी परवा दिवशी 2 दिवसापूर्वी वाचलेलं काय किंवा कुणीच तरी सांगितलेलं एखादी गोष्ट, बरं ह्या गोष्टी मला जर आठवून सांगायचं झालं तर 100% मी नाही सांगू शकत. मग विवेके शोधिले पाहिजेचाच आधार घेऊन मी असं म्हणतो की ईश्वरही शोधता आला पाहिजे. हे सगळं हेच आहे हो. म्हणजे मूर्ती ते व्यक्तिमत्वच म्हणजे ईश्वर आहे. म्हणजे डॉक्टर सुनील साठेंच्या मध्ये एक ही द लिडिंग कार्डिओलॉजिस्ट पुण्यामधले, त्यांची एक मध्ये एक क्लिप होती. तर ते क्लिप होती, त्या क्लिपमध्ये काय म्हणले, मी कार्डिओलॉजिस्ट आहे, मी अमुक आहे तमुक आहे, सगळं खरं आहे. पण काही वेळेला असं होतं म्हणले की मी माझी या ठिकाणी अँजिओग्राफी वगैरे करत असताना जेव्हा घरी आल्यानंतर मी विचार करतो की माझ्या आयुष्यामध्ये मी एवढ्या अँजिओग्राफी केल्या, मी एवढ्या सर्जरी केल्या, हे कसं आहे. हु आर यू सुनील साठे, तू कोण. पण नंतर माझ्या लक्षात येतं व्हाईल डुईंग सर्जरी गॉड इज डान्सिंग इन माय हँड्स. व्हॉट एव्हर ही इज सेईंग, प्रभू रामचंद्र इज सेईंग दॅट वन. हे सगळं मी तुम्हाला सांगतो. यू जस्ट मी असं म्हणणार नाही की यू जस्ट गो टू द इंटरप्रिटेशन व्हॉट ही इज सेईंग. ते काय म्हणतात, व्हॉट फॅक्ट ही इज पुटिंग बिफोर अस, हे तुम्ही जर बघितलं ना तर हे तुम्ही बघा. म्हणजे डोंट टेक इट लाईटली. तुम्ही थोडासा यू गो इन द डीपर, थोडंसं डीपमध्ये जा. ते त्यांनी जे सगळं आत्ता आपल्याला दाखवलं, मला तर वाटतं की त्यांनी जी काय सांगितलं ते आता त्यांनी जेवढा रिसर्च केलेला आहे त्याच्यातलं एक 0.11% तर आहे का नाही कोणास, की एवढं मोठं व्हॉल्यूममध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अँड स्टील ही इज डुईंग दॅट वन. तर खरोखर या ठिकाणी अशा निलेश सरांच्याबद्दल या ठिकाणी मी आता टीचर म्हणून कृतज्ञता व्यक्त करत नाही, पण मी त्याच्याबद्दल आधी आणखी शुभेच्छा देतो. आणि असंच या ठिकाणी ईश्वरी कार्य तुमच्या हातनं घडो. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी आमच्या सर्व साधकांना
खरोखर या ठिकाणी अशा प्रकारचं मार्गदर्शन तुमचं सतत लाभत राहो ही प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि असंच वारंवार या ठिकाणी असा समर्थ सेवा मंडळाचा कार्यक्रम व्हावा. समर्थ सेवा मंडळाने दरवर्षी आम्हाला ह्यांच्या अशा सहवासाची मेजवानी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आपण सर्व साधक आणि कालपासून आपण बघा सगळे मंत्रमुग्ध आहोत. म्हणजे मी माझं फिलिंग तुम्हाला सांगतो की मी मगाशीच म्हणलं मी काही रिॲक्शन दिलं नाही. माझ्या मित्र दोन बरोबर त्यांना पण मी काही बोललो नाही की जस्ट आय एम थिंकिंग की हे घडतं कसं शक्य आहे. तर आपण म्हणलं ना मी सांगितलं ना ईश्वर नाही असं म्हणणाऱ्या लोकांना मला ठासून सांगायचं आहे ईश्वर आहे शोधा. त्यांनी कालच सांगितलं, आता सकाळी योगेश भाऊनी पण सांगितलं, सगुणाकडून निर्गुणाकडे जा आणि निर्गुणात तुम्हाला ईश्वर दिसेल. आणि तो जेव्हा तुम्हाला शोधता येईल ना तेव्हा तुमचा खऱ्या अर्थानं आध्यात्मिक प्रवास योग्य मार्गानं सुरू राहिला आहे असं म्हणता येईल. हे आपल्याला या ठिकाणी हे बघा एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. मला काय अनुभूती आली सरांनी काल स्वप्नांचे पण अर्थ स्वप्न कशी पडली सगळ्यात स्पष्टीकरण सांगितलं. तुम्ही अगदी बारकाईनं त्यांच्या प्रत्येक वाक्याचा विचार करा. सगळं अर्थगर्भित आहे. आणि मी सांगू तुम्हाला हे ब्रेन मटेरियल फार मोठं आहे. आणि हे सगळं ते लीलया पार पाडत आहेत. लीलया अगदी मला सांगा केवढं ओपन चॅलेंज आहे. यू आस्क मी एनी क्वेश्चन. मी ज्याबद्दल बोललो तुम्हाला ठीक आहे अरुंधती वशिष्ठ कुठलाही प्रश्न विचार मला सांगा 2 मिनटं आहे काय. हे अशा फार मोठ्या तपश्चर्या ही शेवटी ज्ञानाची तपश्चर्या आहे. फार मोठी तपश्चर्या आहे ही. आणि हे या ठिकाणी अशा प्रकारे आणि बरं यांचा प्रवास ग्रामीण भागातून सुरू होऊन नॅशनल फिगरपेक्षा सुद्धा ग्लोबल फिगरकडे चालला आहे. कॅन यू अंडरस्टँड. त्यांचं फक्त इथंच तुम्ही इंडियातच विचार करू नका. आता माझ्यामध्ये 1 महिना ऑस्ट्रेलियामध्ये होता. म्हणजे हे सगळं विचार कर म्हणजे ग्लोबल रेकग्निशन जागतिक स्तरावरचं. म्हणजे आपण एखाद्या स्पर्धेमध्ये माझ्या एखाद्या मुलाला कुठलं कॉम्पिटिशनमध्ये प्राईज मिळेल तर आपण केवढा आपल्याला आनंद मिळतो. पण अजूनही ह्या स्टेजमध्ये असताना सुद्धा अजून आपल्या घराची आपल्या प्रांताची नाळ तुटलेली नाही. लक्षात ठेवा. मला आत्ता आल्यालाच म्हणले मी आता 8 तारखेला कोकणात जाणार आणि डाऊन टू अर्थ. आता मी माझ्या मिसेसला फोन लावून दिला तर त्यांच्यात ते घरेलू संभाषण झालं त्यांचं. कारण ते कसं आहे ते एकत्रच त्यांचं लहानपण गेलेलं आहे सगळं. हे मला आणि एक कसं असतं माहिती आहे का ह्या लेवलला आपण गेलो ना एका विशिष्ट लेवलला त्यांनी मगाशी सांगितलं शेवटी अहंकार. खरं सांगू का तुम्हाला ज्ञान वाढलं की अहंकार वाढतो. आणि ज्ञान वाढलेलं असताना सुद्धा अहंकारावर नियंत्रण ठेवणं त्याला प्रभू रामचंद्रांचा आशीर्वादच लागतो. आणि असे आशीर्वाद त्यांना कायम आहेत. तेव्हा त्यांना ह्या शुभेच्छा मी देतो. छोटासा त्यांना सत्कार मला करायचा आहे त्यांचा. आपण सत्कार करूयात. आणि तो एक माझ्या आयुष्यातला अनमोल ठेवा आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही परवानगी द्यावी. मी त्यांचा सत्कार करतो आणि नंतर माझे 2 शब्द संपवतो. सर 1-2 मिनटात घ्या. सर एक
फोटो घेतला. योगेश बुवांचा पण मला सत्कार करायचा. 1-2 मिनटं त्यांनी स्टेजवर यायची मी त्यांना विनंती करतो. ही मी पंढरपूरमधून तयारी करून आणली. विठ्ठलाकडून आलेला प्रसाद आहे. धन्यवाद आदरणीय प्रदीप सर. आम्हाला कालपासून निलेश ओक सर आपण बघतोय, ऐकतोय त्यांना, पण ते लहानपणी कसे होते याची आम्हाला तुम्ही एक छोटीशी झलक दाखवली. धन्यवाद ओक सर. मी भारतीय आहे याचा मला गर्व का असणं योग्य आहे हे तुम्ही पुन्हा एकदा आठवण करून दिल्याबद्दल. आपलं सकाळचं सत्र संपलं आहे. ठीक 12 वाजता भोजन असेल, 2:30पर्यंत विश्रांती असेल, 2:30 ते 3 चहा आहे आणि 2:50ला आपल्याला ठीक इथे सभागृहामध्ये पुढच्या दुपारच्या सेशनसाठी ऐकू येत आहे ना? दुपारी 2:50ला आपल्याला इथे पुन्हा जमायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.